Okay, so welcome and heartiest congratulations from the side of Paradox family. And now Thanks. I'd like to Thanks, introduce Abhin. everyone first of all. Today we have with us Mr. Bhimrao Mode, the director of National Award winning movie Bardo. We have with us Rohan Gokhale and Mr. Rohan Pradhan, better known as Rohan, जिन्होंने साथ में म्यूजिक दिया कई फिल्मों को, संजू, ठाकरे, many other movies, many Soul Manasta. My God. Ventilator. Exactly. No, he said that movie that he did earlier with him. Exactly, sir. साथ में आज हमारे साथ हैं मुश्ताक चिमोटे जी और ऋतुजा गायक और मैम प्रोड्यूस प्रोडक्शन की आपका पहला आप पहले मूवी प्रोड्यूस कर बात निशान जी. Yeah. So yeah, definitely as a major film production, this has been the first movie. Yes. Exactly, and I think this is a blessing. I can say this is the best part about you, that Pehli movie as a producer is a national award winning movie. Amazing. Congratulations to you. And Mr. Mure, thank you so much Yes. for giving us this gem. I can say thank you so much for giving us this inspiration for this movie. So now, Thank you. I'll hand over the stage. I'll hand over I can say, Pratna ji से निवेदन करूँगी, Pratna, mic unmute कर दे यार. Welcome everyone from side of Paradox. Thank you. Thank you. Now it's better sound. Okay, where is Pratna? Yeah, I'm here. Am I audible to you? Yes, you are audible. ऍक्च्युली मी जेव्हा तुमचा तो फोटो तो सगळीकडे व्हायरल झालाय की सुप्रियाताई सुळे तुम्हाला यु नो कॉंग्रॅच्युलेट करतायत आणि तो मी खूप वेळा लाईक इन्स्टा स्क्रोल करत असताना आणि खूप वेळा तो सारखा पुढे होता. आम्ही की काय आहे हे नेमकं अँड ऑल देन वन आय रिसर्च तेव्हा कळलं मला की असा नॅशनल अवॉर्ड एका मराठी फिल्मला मिळाला अँड आय वॉज सो 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 एक्सायटेड. अँड मी तेव्हाच ठरवलं होतं की मला झूम इंटरव्ह्यू कोणत्याही फॉर्ममध्ये इंटरव्ह्यू असेल तो मला करायचाच आहे. सो आय स्पोक एजंट अँड ऑल आणि असं झालं की तुम्हाला खूप सारे सगळ्यांना इंटरव्ह्यू शेड्यूल्ड होते आणि कोणाचा ना कोणाचा टाइम मॅच होत नव्हता. इट्स लाईक एक कोणीतरी अवेलेबल होतं तरी अवेलेबल नव्हतं. सॉरी प्रार्थना and thanks. आय वॉज लाईक नाही मला किती लेट चालेल वर्षभरात कधी घे बट मला फुल टी. नाही थँक्यू तुझं याच्यासाठी कारण त्या निमित्ताने निषाद आमच्या सोबत एकत्र आहे आणि निषाद आमच्या सोबत एकत्र आता इथे पहिल्यांदा आहे. पहिला इंटरव्ह्यू अदरवाईज आम्ही सेपरेटच आहोत. निषाद आमच्यावर तुमची टीम जेवढी जॉली आहे जेवढे हसताय तुम्ही असं वाटतं की ते कॉलेजचं असं रियुनियन होतं ना एकदम 20 वगैरे नॅशनल मिळाल्यानंतर पण आम्हाला तेच फिलिंग होतं. पण आम्ही तेच आहोत. रोहन आपण काय वही ऋतू मॅम बोलिये.
सबसे यंग. आता मला इथे आवर्जून सांगते की आमची जी कोर टीम आहे प्रोड्युसर्स आणि डायरेक्टर हे सगळे टेक्निकली आहे आणि त्या एजमध्ये तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. एवढ्या कमी एज मराठी ऑडियन्ससाठी सुद्धा ती खूप प्राऊड गोष्ट आहे की लाईक एखादी मराठी ट्रेंडला जाते. सो आम्ही म्हणजे जेवढं मी एक्सायटेड आहे तेवढंच आम्ही सुद्धा एक्सायटेड होतो हे सगळं आम्हाला एकदम असा अंदाज येतोय तुमच्या सगळ्याकडे बघून की शूटिंग करताना केवढी तुम्ही मज्जा घेतली असणार आहे. छान निशांत सांगतीलच तुम्हाला. आमच्या युनिटमध्ये सर्वात एजने जास्त असलेले फक्त मकरंद देशपांडे होते. हो बाकी आम्ही सगळे कॉलेजला जाणारी मुलं. बट ते सगळ्यात वयस्कर असून सुद्धा ही वॉज लाईक अस. असं कधी नाही वाटलं की सिनियर आहे. ते एक्झॅक्टली आमच्या एजचे आहे. आम्ही गप्पा गोष्टी करतोय, जोक्स मारतोय, सेटवर मजा करतोय. सगळे अशोक समर्थांपासून मकरंद देशपांडे पासून बाकी सगळे जे पण कास्ट होते, अंजली, एव्हरीबडी वॉज व्हेरी जॉली. एक खूप चांगला माहोल होता. जनरली शूटिंगच्या टाइमला टेन्शन जे होतं हे कधी फील नाही झालं. ऑल्दो बिहाइंड द सीन थोडं राहायचं, ते कुठल्या पण सेटवर असतं, पण सगळे चांगल्याने मिळून जुळून राहायचे, हसी मजाक करायचे. खूप चांगल्याने झालं, खूप सुरळीत झालं. भले प्रॉब्लेम्स आले पण ते फील नाही झालं. ऍक्च्युली आता जे झूम कॉल हे जर नॉर्म तर ते एकदम झूम कॉल म्हटलं की असं समोर येतं की आमच्या कॉलेजेसचे लेक्चर्स असतात, कंटिन्यू 2-3 तास टीचर्स बोलतात कुठे काय ऐक परडतीये, कधी अनम्यूट राहिलं तर मग कधी आरडाओरडी होतीये सगळीकडे. आणि आता लाईव्हली कॉल बघून खूप छान वाटतंय की ऍक्च्युली असं टेबलवरती बसलोय आणि ऍक्च्युली सगळ्यांचं कॉन्फिडन्स चालू आहे असं एकदम वाटतं. आणि मेन म्हणजे तुझ्या मॅमचं हे कौतुक की आमचा परवा एक राऊंड टेबल कॉन्फरन्स झाला थोड्याशा मराठी ॲक्ट्रेसेस सोबत. तर आम्ही हा मुद्दा पुढे आणला की लाईक ॲक्च्युली मराठी इंडस्ट्रीला फिमेल प्रोड्युसर किंवा फिमेल ला म्हणजे पुढे येऊन एकदम मूवीमध्ये काम तर करणारे फिमेल्स आहेत, म्हणजे ऑलरेडी बॅकग्राऊंड आहेत ते इन्क्रीज करायची गरज आहे, तरच ऍक्च्युली वुमेन एम्पॉवरमेंट होईल. सो ऋतुजा मॅमला कॉंग्रॅच्युलेशन, कारण की तुम्हाला टीमचा पार्ट बघून खूप छान वाटतंय आणि प्राऊड पण वाटतंय की कुठे ना कुठे थोड्या तरी स्टेप मध्ये इम्प्रूव्हमेंट होतीये, कुठे ना कुठे शब्दाला एक प्रॉपर. ऋतुजा मैम आप आगे बढ़ो, अगला पिक्चर साइन करो हमको. ते डील झालेली ऑलरेडी. आणि सगळ्यांना खूप थँक्यू, एकत्र ऍक्च्युली टाइम काढला आणि हा इंटरव्ह्यू एक सक्सेसफुल झाला, त्यामुळे थँक्यू. लाईक पॅराडॉक्स इंडिया एकदम कॉंग्रॅच्युलेशन कसं झालंय. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू की तू आम्हाला एका प्लॅटफॉर्मवर घेऊन आलीस आज. मतलब या दिवसानंतर वी कुड सी इच अदर. खूप बरं वाटतंय. निशात तर खूप लांब आहे, बट आम्ही तर भेटतो, पण निशात खूप लांब आहे. मी नागपुरात अनफॉर्च्युनेटली मला इच्छा असून पण मी येऊ नाही शकत सध्या, अनफॉर्च्युनेटली. सध्या अंडर वॉटर येतो. अंडर बाबू आणि पिंट्या अंडर वॉटर. सिच्युएशनच्या हिशोबाने माझं सिच्युएशन सध्या बार्डोमध्ये आहे. करेक्ट. Selvi, you can continue. So, the best part is कि आज पैराडॉक्स इंडिया आप सबके लिए एक रियूनियन का अगर मीडियम बन पाया, उसके लिए भी हमें बहुत खुशी इस बात की कि हमने इसको अरेंज किया और आप सब इसी बहाने एटलीस्ट हमारे साथ साथ आए. और सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्हाला सांगणार एक म्हणजे ॲज अ स्टुडंट ऑफ मीडिया, ॲज अ स्टुडंट ऑफ जर्नलिझम, आय कॅन से की मी बेसिकली आहे राजस्थानची. माझं म्हणजे राहणं वगैरे सगळं चिपळूण झालंय आणि मी एज्युकेशन माझं गुजरातमध्ये होतंय, पण तरीही जेव्हा मी म्हणजे सगळं ऐकलं मला प्रार्थना सांगितलं, आय थिंक
म्हणजे एप्रिलमध्ये कधीपासून मी ठरवतोय की म्हणजे आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि मध्ये थोडं अरेंज झाले पण होतं पण काहीतरी मग इश्यूज आले टायमिंग आणि गुढीपाडवा आला म्हणजे मध्ये तर हॅलो नेटवर्क आहे हाय नाही सेल्वी आहे इकडे यस बट कव्हरेजचा इश्यू त्याचं नेटवर्क एरर मला वाटतं तुझ्याकडे. आवाज पण थोडा कटून कटून येतो. हो कसं येतोय पटून पटून कटून नागपूर अरे कटून येतो. झापल नाही म्हणलं मी. छोटा भीम ओके आता मी आहे का ऑडिबल म्हणजे नीट ऐकायला येतं बेटर बेटर आहे. बेटर मच बेटर. पहिलं तर फिलिंग कशी आहे म्हणजे ही म्हणजे एक नॅशनल अवॉर्ड विनिंग मूवी ऐकल्यावर काय म्हणजे फिलिंग असते पहिलं तर म्हणजे ही प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंटली आज आहे सगळ्यांसाठी बिईंग अ पार्ट ऑफ सच अ क्रू हे बघ आता काय होऊन म्हणून आन्सर दॅट. सगळ्यांनी हे सगळ्यांनी आहे. Answer to all आहे. आणि सगळ्यांच्या वतीने मी उत्तर देतो की हे अमेझिंग फिलिंग आहे. हा हे अमेझिंग फिलिंग आहे कारण आहे ना मुळात ह्यांनी सगळ्यांनी नंतर स्वप्न बघितलं पण पहिलं स्वप्न मी बघितलं कारण मला कॉन्सेप्ट ऐका पहिल्यांदा कॉन्सेप्ट मला सुचली नाही मला पहिल्यांदा कॉन्सेप्ट सुचली हा मग पास ऑन केलं हा मग हा तो मी काय म्हणतोय की पहिलं स्वप्न मी बघितलं मग ते दुसरं स्वप्न आलं ते रोहन आले मग तुम्ही आलात मग सगळे आले आणि असं करून एक खूप मोठा स्वप्न झालं आणि जे गेल्या वर्षभरात खरं तर कुठेतरी असं हळूहळू ते बारीक होत गेले ती हवा कमी होत गेली आणि 22 तारखेला जेव्हा ते घोषणा झाली की सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार त्यानंतर ते स्वप्न पूर्ण झालं मग ते आम्ही फुगे जे होते आमच्या स्वतःच्या स्वप्नांचे ते आम्ही असे फोडले आणि ते ब्लास्ट झाले आणि मग आम्ही एन्जॉय केला. मोठे झाले सगळ्याच इंडियामध्ये असं. हा आणि मग ते आमच्या बरोबर आमच्या पूर्ण युनिटचं स्वप्न होतं. मग राजा तू मगाशी म्हटली नक्की गेल्या वर्षभरात जेवढे काही मराठी प्रेक्षक आहेत मराठी चित्रपट बनवणारे आहेत निर्माते आहेत मेकर्स आहेत टेक्निशियन्स त्या सगळ्यांचं स्वप्न असतं की या वर्षीला नॅशनल मराठीला पाहिजे तर तो आलेला आहे. तर ते इनडायरेक्टली खूप स्वप्न म्हणजे की हे चित्रपटाच्या मागे बऱ्याच लोकांच्या स्वप्नांची पॉझिटिव्हिटी होती विल पॉवर होती. तो कार्डो रॅबिट अरे तो आमची म्हणजे मी सांगू इच्छितो की आमची थिअरी आहे थिअरी ऑफ ड्रीम रिलेटिव्हिटी तर ती पूर्ण झाल्याचा म्हणजे काय बोलतात की ती साक्षात्कार आहे आणि आपण बोलतो ना एक प्रोजेक्ट करायला घेतो आणि ते प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर जो युरेका फिलिंग असतं ना ती युरेका फिलिंग आम्हाला त्या क्षणी आलं ज्यावेळी नॅशनल अवॉर्ड घोषित झालं. ओके तर ऍक्च्युली हे इतकी भारी म्हणजे फिलिंग असणं इट्स व्हेरी ऑब्विस अँड आय थिंक ही फिलिंग जनतेला म्हणजे सगळ्यांनाच ही फिलिंग आहे. मला सेकंड एक गोष्ट सांगायची याच्या वेळी आहे ना आम्ही ज्यावेळी ही घोषणा कळली तेव्हा आम्हाला प्रत्येकाला वेगळी कडून कळत गेली. आम्ही सगळ्यांनी एकमेकांची म्हणजे काय आपण बोलतो ना ऍक्च्युअल शब्द तो असतो लायकी तसं आम्ही एकमेकांना फोन करून काय रे खरंच मिळालं का रे खरंच मिळालं का असं मला माझ्या या सगळ्या निर्मात्यांनी फोन केले आणि माझी लायकी असं मी म्हटलं हो डबल कन्फर्म चाललं होतं बरोबर झालं का प्लीज नॉट लायकी यार इन्फॉर्मेशन होतं प्लीज. अरे म्हटलं नाही काढत होते प्रोड्युसर ते लायकी नसतं तो म्हणजे ओव्हरवेल्मिंग फिलिंग
हा नाही चांगले शब्द मैत्रीत एकमेकांना आपण तर क्लिअर चांगले करतो. शब्द घेऊ शकतो. बेटर शब्द का ठीक आहे स्क्रिप्ट मध्ये बेटर येतात ते बेटर हा. हा स्क्रिप्ट ते रायटिंगला वेळ बघू आपण. नरेशनला असेच पाहिजे ना कडक शब्द. तो बेटर वे ते म्हणजे आम्ही आहे ना सगळे एकमेकांना तेवढेच आहोत की क्लिअर आहोत की बाबा हा बघ हे आपल्याला ही फिल्म नॅशनलसाठी करायची होती जे आमचं सगळ्यांचं स्वप्न होतं. जेव्हा ते अवॉर्ड डिक्लेअर झालं तेव्हा पण आम्ही कुठेही हवेत न जाता एकमेकांना पहिलं कन्फर्म केलं की नाही आपण करेक्ट आहोत, आपल्यालाच आहे, आपल्याला हे प्राईज मिळालेलं आहे, श्रावणीला मिळालेलं आहे आणि जे मिळालेलं आहे ते आपल्या बरोबरच्या बाकीच्या सिनेमांना मिळालेलं कुठल्या सिनेमांना मिळालेलं आहे आणि आपल्याला मिळालेलं तर आपण त्याला एलिजिबल आहोत का याची आम्ही स्वतःहून पण खात्री केली. देन श्रावणीसाठी जेव्हा मिळालं तेव्हा तर आम्हाला तर म्हणजे नो डाऊट होतं की यार त्या गाण्यासाठी तिने काय मेहनत केलेली ते रोहन पेक्षा जास्त चांगलं कोणी सांगू शकत नाही. पण की त्यावेळी कळतं ना की नाही आपली मेहनत योग्य होती, आपण करेक्ट मेहनत केलेली त्याचं ते फळ आहे. आपल्याला आता कुठलं काहीतरी काय बोलतात ना की फटा पोस्टर निकला हिरो तसं नाही झालेलं आहे, पण आम्ही जी मेहनत केली होती त्याचं ते फळ होतं. ओके ओके खूप चांगलं वाटलं सर हे ऐकून. आणि नाव आय थिंक आय हँड ओव्हर इट टू एकता जोशी. एकता जोशी इज अ स्टुडंट बाय स्टुडंट. शी इज अ student of journalism and mass communication. She is educationally a journalist, and I can say professionally she is a very amazing singer. She is learning music and she is a musician. तो पाठवून तू रोहन तो पहले तो गाना बनता है. हॅलो हाय ऍक्च्युली मराठी बोलायला येत नाही की ही मुंह पर आती नहीं है मराठी हिंदी अरे नो इशू नो इशू अगला फिल्म हम लोग हिंदी करो. Thank you, Sel. So I just wanted to ask some questions to music director and producer, of course. तो रोहन जी से मेरा ये सवाल था कि म्यूजिक डायरेक्टर, पहले तो मैं आप सबको कॉन्ग्रेचुलेशन करना चाहूंगी कि बाडो मूवी को नेशनल अवार्ड मिला है, जो कि एक बहुत बड़ा पुरस्कार होता है किसी भी मूवीज के लिए और किसी भी टीम के लिए. तो a big congratulations to all the team. थैंक यू. So I just wanted to ask few questions to you, रोहन जी, as a music director. तो मैं ये पूछना चाह रही थी कि सर आप जब कोई म्यूजिक कंपोज करते हैं कोई फिल्म की, तो आप तो पहले फिल्म की स्क्रिप्ट पूछते होंगे, स्क्रिप्ट क्या है, तो वो हिसाब से आप म्यूजिक आप देते होंगे, कंपोज करते होंगे. तो आपका फर्स्ट स्टेप क्या होता है कंपोज करने के लिए, कि कैसे आप सिंगर डिसाइड करते हो, कैसे मतलब आप लिरिक्स फिर लिरिसिस्ट को ढूंढते हो, वो क्या स्टेप होता है आपका? तो which of the Rohan is going to answer? Rohan, बोथ रोहन please. मल्टीपल चॉइस है. So हम लोग पार्ट में आंसर करते हैं. So I'll answer the first part and then Rohan will tell about the singer selection and all that. So initially तो it's mostly about story. हम लोग हमेशा जब किसी नए स्क्रिप्ट या नए फिल्म के टीम से मिलते हैं या डायरेक्टर से मिलते हैं, I mean same for फिल्म की पूरी स्टोरी एक बार सुन लेते हैं और फिर सुनने के बाद फिल्म में कौन से टेंटेटिव गाने के सिचुएशंस है. बहुत बार ऐसा रहता है कि इट्स नॉट फिक्स्ड, क्योंकि स्क्रीन प्ले ऑनगोइंग रहता है, अभी भी स्क्रिप्ट अनफोल्ड होनी रहती है, फाइनल स्टेजेस पे पहुंची हुई रहती है. तो हमेशा शुरुआत ज़्यादा चीज़ों से होती है. हमेशा डिस्कस ऐसा होता है कि यहाँ भी गाना चाहिए, यहाँ भी चाहिए, यहाँ भी चाहिए, यहाँ भी चाहिए. तो वो पहले नंबर बहुत ज़्यादा रहता है, करीब 5-6 नंबर रहता है. और फिर इवेंचुअली इन जैसे जैसे स्क्रिप्ट और डेवलप होती है वैसे नंबर ऑफ सॉन्ग्स बिकम मोर डेफिनेट. ये वक्त के साथ भी बदल चुका है, क्योंकि आप अगर कैसेट का ज़माना देखोगे या सीडी का, तो एक कैसेट में साइड ए और साइड बी रहते थे. एक ज़माने में एक फिल्म में 6 गाने 8 गाने होते थे. आज मैक्सिमम 3-4, कोई फिल्म्स में 2. तो बिकॉज कंजम्पशन ऑफ म्यूजिक चेंज हो गया है, तो मोस्टली द ओनस इज ऑल्सो ऑन द बैकग्राउंड म्यूजिक.
So that is the first thing, the number of songs. तर ते येतात तोपर्यंत बारडोच्या टीम बद्दल काय सांगाल भीमराव? कशाबद्दल? टीम बद्दल का? अमेझिंग टीम म्हणून तर नॅशनल मिळालंय. टीम बेसिकली सगळं बोललास की. नाही काय की जनरली काय होतं की एखाद्या सिनेमाला जर पुरस्कार मिळाला जातो ना तर ते असं स्पेसिफिकली केलं जातं की अरे या सिनेमामध्ये हे उत्तम आहे, ते उत्तम आहे. ते बार्डोच्या बाबतीत पण असं होतं की त्याची जी कॉन्सेप्ट आहे, थिअरी आहे, म्हणजे थिअरी ऑफ ड्रीम रिलेटिव्हिटी, ही कॉन्सेप्ट आणि नाव बार्डो हे वेगळं आहे, कॅची आहे. सो हे प्लस पॉईंट आहेत, हे ऑब्विसली प्लस पॉईंट आहेत. पण प्रत्येक डिपार्टमेंटचं काम तितकंच उत्तम आहे म्हणून तो बेस्ट फिल्म आहे. म्हणजे सगळ्यात कॅटेगरीमध्ये ती उत्तम आहे. ॲज अ ॲक्टर परफॉर्मन्स ऑब्विसली नोन म्हणजे अंजली आहे किंवा मकरंद देशपांडे आहेत, अशोक समर्थ, गिरीश परदेशी, रमेश वाणी आहेत, अतुल महाजन, वर्षा दांगळे, पूर्णिमा हिरे केंडे वगैरे हे जसे बरेच सिनेमांमधून याच्यामधून काम केलेले अभिनेते असले तरी तितकेच या सिनेमामध्ये दोन लहान म्हणजे मेन दोन मुलं आहेत ती सुद्धा तितकीच महत्वाची होती आणि त्यांची कामं सुद्धा तितकीच चांगली कामं होती, चॅलेंजिंग होतं त्यांनी तितकंच चांगलं काम केलं. आमचे DOP विनायक जाधव आणि महेश केरला, प्रत्येकाचं काम म्हणजे राजा मी दोघांचं नाव घेत नाही, रोहन कारण त्यांना नॅशनल मिळालं आहे त्यामुळे मी त्यांचं कामाविषयी अजून चांगलं घेत नाही. म्युझिक पासूनच सुरुवात केली होती. हॅलो. तर नाही मला फक्त एकच म्हणायचं आहे की आहे ना माझ्या म्हणजे की ही टीम जी होती ना हे सगळं टीमचं क्रेडिट आहे. सगळ्यांनी त्यांची कामं चोख केली म्हणून म्हणजे जेव्हा हे मला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की अरे तुम्ही हा अवॉर्ड कोणाला, तर मी माझ्या संपूर्ण टीमला डेडिकेट करतो अवॉर्ड, कारण सगळ्यांच्या मेहनतीचं फळ. सो लव्ह यू टीम असं म्हणेन. आणि मला काय वाटतं की एक आपण बाकी प्रोसिजर्स मध्ये किंवा कंपनीजमध्ये एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल किंवा प्रोसिजर्स असतात, तर ह्याच्यामध्ये पण आम्ही SOPs मेंटेन केले की कोणी काय करायचं, कसं करायचं. इट वॉज व्हेरी ऑर्गनाइज, शीट्स होते, कोणाचा काय रोल होता. त्यामुळे माहितीये का कुठे पण अडचण राहायची तर आम्ही प्लॅन B, प्लॅन C, प्लॅन Z पर्यंत प्रयत्न केला आणि तयारी केली होती. तर त्यामुळे कुठे पण त्रास झाला तर कोणाला एकाला बॅकअप करायला दुसरा माणूस राहायचा. पुढे काही झालं, गडबड झाली किंवा काही अजून चेंजेस आणायचे आहेत किंवा शूटचा टाइम जास्त वाढलाय तर तो पण आम्ही मॅनेज केलाय. तर दॅट वॉज समथिंग जे आम्हाला पहिल्याच एक्सपिरियन्समध्ये आलं. बिकॉज प्री प्रोडक्शन आम्ही कसं स्ट्रॉंग केलं होतं, बॅकअप केला होता, मेहनत केली होती आणि सगळं लिहून काढलं होतं की हां हे झालं तर हे करता येईल. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी इझिली झाल्या आणि एक चांगला मूड पूर्ण सेटवर पूर्ण फ्रॉम प्री प्रोडक्शन टू पोस्ट प्रोडक्शन तो मेंटेन झाला. That's very nice, sir. That's very amazing. रोहन सर अब तक जॉइनिंग नहीं कर पाए हैं, सर वापस नहीं वो आ गए. हा निशाद जरा प्लीज पण सर आहे. दोघांना पळतं. आय एम हिअर. हे जॉईनिंग आला का? तुम्हाला सेट दुखले नाही. मला कोणते रोहन कोण काहीतरी निकनेम ठेवायला लागले. नाही आम्ही काय करायचो मुळात आहे ना रोहन ते जे काय होते आमचे निर्माते जे आहेत आणि आमचे म्युझिक डिरेक्टर पण आहेत, तर त्यांना पूर्ण स्क्रिप्ट माहिती होतं. म्हणजे त्यांना पूर्ण म्हणजे कारण अगदी स्टोरी, मग स्क्रीन प्ले, मग डायलॉग, मग शॉर्ट डिव्हिजन सगळंच माहित होतं. शूटच्या वेळी पण ते दोघे तिथे बसायचे. आमचा उद्देश काय असायचा की समजा आम्हाला काहीतरी हवं असेल तर आमचं काय की प्रोडक्शन थ्रू आम्हाला एक गोष्ट यावी, तर मग आम्ही बेसिक एक रोहन आवाज द्यायचो, रोहन दोघं कुठेतरी पोचायचं. कमीपणा आम्ही कधी घेतच नाही. तुम्ही आणि महत्वाचं म्हणजे मुळात आहे ना ते दोघे असे सेपरेट नसतात, ते दोघे एकत्रच असतात.
आणि जे काही बोलायचं आहे ना मुळात आता ते निशात पण आहे किंवा ऋतू मॅम पण आहेत. आमच्याकडे अजून एक रोहन पण आहे, रोहन मापुरकर, जो कास्टिंग डिरेक्टर आहे आमचा. तर आमच्याकडे कसं आहे मुळात जे काय होईल ते सगळ्यांना माहित असतं. त्यामुळे ह्याच्याशी वेगळं बोल त्याच्याशी वेगळं बोल हा भाग नाही. त्याच्यामुळे रोहन गोखले, रोहन प्रधान असं बोलायची वेळ नाही. हे सगळं झालं किंवा या मुळे सगळं झालं तसं त्यांच्या थ्रू आमच्या थ्रू तुम्हाला मी कन्वे करते की त्यांचा पण फार बिग थँक्यू आहे तुम्हाला सगळ्यांना. उलट तू सावणे मॅडमला पण आता इथे बोलवायला पाहिजे तर मजा येईल. बिझी असतील. हो शेड्यूल होते काही. हो येस. तर अब जैसा कि हम देख सकते हैं कि मतलब रोहन गोखले सर अगर अभी तक नहीं आ पाए हैं तो एक कोई और क्वेश्चन मैं आ गया हूँ. आगे सर. अच्छा आ रहे हैं. रोहन गोखले तुझ्या डोळ्यावर काहीतरी हाँ हाँ मैं यहाँ पे हूँ. आयब्रोवर. अरे इकडे लाईट कमी. पडदा उघड पडदा उघड. गेला. अरे हेडफोनच आहे. माहिती आहे म्हणून तेच. So Ron Gokhale is here. Yeah, do you want me to continue? क्या what we were talking on? कंटिन्यू कर. So what was it? हाँ, I guess is there वेगळा प्रश्न विचारला का मध्ये जेव्हा आम्ही नव्हतो तेव्हा? हो. हॅलो. हाय प्रार्थना. Yes. हाँ, so do you want me to continue Yeah, sir. on the same thing that I guess Ekta had asked? Yes. Hello. Pardon, sir? Did you ask me? No, I was like, are we completing that question that you asked? So I was saying the same thing कि number of songs कम हो जाते हैं फिर, and then once that happens, then जो mood है फिल्म का, वो mood के हिसाब से we just decide what flavor has to be used. It is a urban film है तो urban sounds use करना, अगर rural film है तो rural instrumentation. जैसे बार्डो है, बार्डो बहुत यूनिक है इन टर्म्स ऑफ म्यूजिक ऑल्सो, क्योंकि वो ना तो अर्बन में बैठती है ना रूरल में बैठती है. तो स्टोरी इज अबाउट रिलेटिविटी और मीम्स, तो इसको हाँ यूनिवर्सल अपील है. और बिकॉज इसमें एक थ्रेड ऑफ साइंस है, तो भीम का भी हमको ब्रीफ यही था कि इसमें एक ऐसा एलिमेंट चाहिए म्यूजिक का विच गिव्स आउट दैट फीलिंग ऑफ साइंस. तो इसके बैकग्राउंड स्कोर में भी देर आर दीज इन्फिनिट लूप काइंड ऑफ ट्रैक जो एक साइंस का फील देता है. अदर देन दैट जो अलग बाकी की सेटिंग है फिल्म की और जो बाकी का फिल्म का रीजन है, उस हिसाब से फिल्म के वर्ड्स लिखे गए हैं, लिरिक्स वो रीजन के हैं. So that is how we come up with how to approach a particular film. The time, the place, the genre, everything. And the budget. And then singer तो बहुत बाद में आते हैं. And the budget. So I guess singer कैसे select किया जाता है? रोहन would tell. Singer is probably I think the last thing that we actually think of when we make a song. के गाने जब बनते हैं तभी ये सोच के नहीं बनाते कि इसमें क्या सिंगर को लेंगे और उसके हिसाब से होगा. इट इज ऑल अबाउट द सिचुएशन और उसका कॉम्पोजिशन और लिरिक्स पे ज़्यादा फोकस होता है. बट उसको एक फाइनलिटी लाने के हिसाब से आई थिंक सिंगर प्लेज अ बिगर रोल, क्योंकि उनका एक अलग एडेड बोलते हैं ना एक एडवांटेज रहता है, क्योंकि सिंगर का अपना एक टोन होता है, उनको कॉम्पोजिशन अलग तरीके से समझते हैं वो, तो उनका एक अप्रोच अलग होता है हर गाने के लिए. तो प्रॉब्ली सिंगर सबसे लास्ट होता है, बट बिकॉज उनकी वॉइस होती है सबके सामने, तो
वो सबके सामने थोड़ा ज्यादा आसानी से आता तो एकता की तरफ से मैं सवाल पूछता हूँ, आपने सावनी जी को कैसे चूज किया उस गाने के लिए? सॉरी सर, जब है। और सावनी जी को आपने हेलो, हाँ जी बोलिए ना। हाँ हाँ, तो सावनी को एक्चुअली चूज करने के लिए डिफिकल्ट नहीं था, बिकॉज प्रैक्टिकली फिल्म में एक फीमेल पॉइंट ऑफ व्यू का गाना नहीं करने वाले थे हम लोग, वो थॉट नहीं था। बट देन इट इज़ अ डायरेक्टर्स पर्सपेक्टिव। बीन ने कहा कि वी शुड डू, वो गाना एक्चुअली मैंने ही गाया था। देन बीन सेड कि नहीं, हम लोगों को आज नेशनल मुझे होता, लेकिन ये वो जिसने बोला कि हाँ भाई आप तो म्यूजिक जिसने डायरेक्टर बोला हो। कि ये गाने को आप फीमेल कर दो, तो एक्चुअली मेरा जो नेशनल सिंगर करके आने वाला था वो ये डायरेक्टर ने छीन लिया। बट जोक्स अपार्ट, सी बिकॉज इट वाज इन विजन कि उसको लगा कि यहाँ पर एक फीमेल पर्सपेक्टिव से आना चाहिए वॉइस। वो सिचुएशन वैसी थी। तभी हम लोग ने सोचा, एंड देन यू नो Then- उस पे सोचा कि कौन है जो सिंगर्स में जो यू नो उस लहजे को, उस एक्सेंट को पकड़ सके, बिकॉज एक अलग मराठी नॉर्मल लैंग्वेज नहीं है, वो पुनेरी स्टाइल का मराठी नहीं है, तो विदर्भ का जोन है उसमें। और नागपुर से आगे वाले जो लिखा मराठी है। श्वेता पेंटे ने जो लिखा हुआ है वो एक अलग पैटर्न का है, तो उसको जस्टिफाई करने वाला सिंगर चाहिए था हम लोगों को। एंड देन वी थॉट कि लेट्स गिव इट अ ट्राई, तो सावनी को बुलाया। और प्रैक्टिकली आई डोंट थिंक कि लोगों को पता होगा, शायद सावनी ने बताया होगा इस चीज़ को कि बट वो गाने को एक्चुअली हम लोगों ने मेरे घर पे हम लोग ने छोटे सेटअप पे रिकॉर्ड किया उसको, जस्ट टू ट्राई कि ये कैसा लग रहा है, फिल्म में कैसा लग सकता है। और वो इतना खूबसूरत हुआ, उसने इतने अच्छे तरीके से गाया उस चीज़ को कि देन वी नेवर चेंज्ड इट। तो आज आप जो सुन रहे हैं, जिस गाने के लिए एज अ सिंगर सावनी को नेशनल मिला है, वो घर के सेटअप पे रिकॉर्ड हुआ गाना है वो। तो इट इज ऑल अबाउट इमोशंस, आई फील इट इज नॉट अबाउट गैजेट्स दैट यू यूज। नहीं, ये इसमें मतलब इन दोनों का बहुत क्रेडिट है, क्योंकि ये जब गाना बन रहा था कि इन्होंने जैसे कंपोज किया था, जैसे रोहन ने पहले वो मेल वॉइस बनाया था, वो पहला सावनी सुनी, तो सुनने के बाद उसको रोना आ गया। फिर उसके बाद में वो रात के 2 बजे वो रिकॉर्डिंग चल रही थी, फिर लाइट ऑफ हो गया, फिर फूड में लाया गया, फिर वो खुद उसने आधा 1 घंटा, आई थिंक सो आधा घंटा ना, हाफ एन आवर नियर अबाउट, उसने उतना ले लिया, फिर उसके लिए टाइम दे दिया, उस लैंग्वेज के लिए, उस गाने के लिए, और आफ्टर दैट वो गाना आपके सामने। तो इससे भी आपको ये पता चलता है कि मेल सिंगर ने गाना उतना ही अच्छा गाया है। और ये भी पता चलता का वॉइस होता है। सॉरी पता चलता है कि फीमेल सिंगर का वॉइस ज्यादा दिल को छू जाता है। बिल्कुल, हाँ, लेकिन नहीं, उनको ये वो छू जाने हम के लोग लिए मेल सिंगर का स्त्री वॉइस वाली ज्यादा है। अच्छा है। इमोशंस भी अलग है। नहीं, स्त्री हम लोग बोलते हैं ना, वुमन को हम लोग Women बढ़ावा empowerment. बट जोक्स अपार्ट, वी ऑल आर वेरी हैप्पी कि हम लोगों को नेशनल मिला है। और सी दिस इज लाइक अ फैमिली। हम लोग आज ऐसी बात कर रहे हैं बिकॉज ये पूरा यूनिट इज लाइक अ फैमिली। हम लोगों ने कभी ऐसा इसको एज अ प्रोडक्ट ट्रीट नहीं किया है, इसको एज समथिंग विच वी ऑल वांटेड टू डू, ऐसा उसको ट्रीट किया। इसीलिए आई थिंक Wanted to nurture, yeah. या तो इसीलिए आई थिंक कि उसको इतना अच्छा रिस्पॉन्स आया और इतना बड़ा अवार्ड मिला उसको। सर मेरा दूसरा क्वेश्चन ये था सर कि अभी तो क्या है ना कि रीमेक ज्यादा बन, ओरिजिनल सॉन्ग ज्यादा बन रहे, रीमेक ज्यादा बन। तो एज अ म्यूजिक डायरेक्टर आप नेक्स्ट जनरेशन में जो म्यूजिक डायरेक्टर्स आने वाले हैं उसके लिए क्या मैसेज देना चाहेंगे कि ये रीमेक बनाना कहना ना, इज इट राइट और यू कैन मेक योर ओन मोर बेटर? See, practically, I don't think we are against remakes.
रीमेक्स के अगेंस्ट नहीं है, बिकॉज अगर उसका रिक्वायरमेंट फिल्म में है, अगर फिल्म को उतनी ही ज्यादा जरूरत है उस रीमेक की तो बिल्कुल होना चाहिए, लेकिन अननेसेसरी उसको लेके अगर प्रमोट करने के लिए कर रहे हैं तो इट शुड नॉट बी, बिकॉज जो सारे कंपोजर इसको कर रहे हैं वो बहुत टैलेंटेड कंपोजर्स हैं और वो लोग ओरिजिनल भी उतना ही अच्छा बना सकते हैं। तो आई फील कि ओरिजिनल हैज इट्स ओन चार्म। आज आप रीमेक बना रहे हो क्योंकि किसी ने ओरिजिनल बनाए हैं, किसी ने ओरिजिनल गानों को इतना अच्छा बनाया है कि आज भी आप उनको याद करते हैं और उनके ऊपर गाने बना रहे हैं। आज अगर ओरिजिनल बनाना बंद हो जाएगा और सिर्फ रीमेक बनते रहेंगे तो आगे की जो जनरेशन है वो किसका रीमेक बनाएगी? रीमेक का रीमेक तो नहीं बन सकता वापस। तो यू हैव टू कीप ऑन मेकिंग ओरिजिनल्स। जब भी आप ओरिजिनल बनाओगे, अच्छी मेलोडीज लाओगे लोगों के सामने, तभी आगे की पीढ़ी जब जरूरत हो तब रीमेक बना भी सकती है। राइट सर। और Exactly, sir. I think in short I can say कि ओरिजिनलिटी को सपोर्ट करने वाला एक डिसीजन है ये। Like if our generation is making a remake तो हम कितना आगे वाली जनरेशन को ये मौका देने की हमें जरूरत है कि वो रीमेक्स बना सके। बिल्कुल बिल्कुल ओरिजिनल होता है। आप कभी भी देख लो, आज भी आप सबको लग जा गले गाना पसंद ही आ रहा है क्योंकि मदन जी ने उसको एक ओरिजिनल गाना बनाया था। ऐसे बहुत सारे गाने हैं जो हम लोगों को पसंद है। आज के भी कितने सारे ओरिजिनल्स हैं जो हम सबको पसंद है। वो इसीलिए पसंद आ रहे हैं क्योंकि वो ओरिजिनल्स है, जो हमने सुने हुए नहीं है, तभी तो जाके आगे कोई दूसरा उसका रीमेक बना सकेगा। सो आई फील कि ओरिजिनल्स आर वेरी इंपॉर्टेंट और फिल्म की रिक्वायरमेंट अगर हो, एकदम ही इंपॉर्टेंट हो तो ही रीमेक किया जाए, अदरवाइज अननेसेसरी। सर इसी को फॉलो करता हुआ सर एक क्वेश्चन मेरा ये भी है कि आज की जो एक चीज देखी जा सकती है कि म्यूजिक का जिस तरीके से है, मतलब होता है ना कि तो म्यूजिक बनाता कोई और है। जैसे कि सर आप बहुत पुराना सर एक गाना है ना, मसक कली था सर, A.R. रहमान। मसक कली जो था दिल्ली 6 में जब था तब वो A.R. रहमान द्वारा दिया गया था म्यूजिक, और इतना बहुत ही प्यारा गाना था सर। मतलब कहता आज भी अगर वही गाना देखा जाए, सोनम कपूर जिस गाने में जब नाच रही है तो वो फील शायद सर अभी वाला तारा सुतारिया वाला मसक कली वो फील नहीं देता। तो ऐसे में सर आप क्या कहेंगे कि लाइक रैंडमली खाली एक सिर्फ म्यूजिक वीडियो बनाने के लिए एक बहुत ही सुंदर गाने को सिर्फ उठा के उसके अंदर रैप भर देना, is this good? Like as a music producer, do you feel that this is good? This is good promoting music, or is it like कहता मतलब पिछले वाले वर्जन से तो थोड़ा सा अलग काम कर रहे हो और शायद ऑडियंस को वो टेस्ट नहीं मिल पा रहा? बिकॉज सर मी पर्सनली बीइंग अ लिसनर टू दैट सॉन्ग, मुझे दिल्ली में वाले वर्जन है जो खुशियां दी थी ना सर, वो वर्जन का ये इस गाने में वो फील नहीं आ रहा था। तो ऐसे में आपको क्या लगता है जब आप इस तरीके के नॉर्मल म्यूजिक वीडियोस में जब गाने सुनते हैं? व्हाट आप जो बोल रहे हैं उसका सबसे अच्छा आंसर A.R. रहमान ने खुद ने दिया है। वो उन्होंने जब बोला था कि कोई भी ओरिजिनल काम जब बनता है उसका एक खुद का सोल रहता है, एक स्टोरी बनी जाती है, एक लिरिसिस्ट के साथ सेशन हुआ जाता है, स्टोरी बताई जाती है, वो लिखते हैं। बहुत सिंपल ये ऐसा है कि आपको लियोनार्डो दा विंसी को पहली बार मोनालिसा सूझा वर्सेस आपको एक कलरिंग बुक दी जाए जिसमें मोनालिसा का ऑलरेडी आउटलाइन है और आपको बस कलर करना, तो आप वो काम कर ही नहीं पाओगे जो दा विंसी ने किया। इतना सिंपल है व्हेन इट कम्स टू पेंटिंग। अगर एक ओरिजिनल पेंटिंग रहता है, उसका रेप्लिका आप पेंटिंग नहीं बोल सकते क्योंकि दिमाग से नहीं बनता है, वो देख के बनता है। सो दैट इज़ व्हाट इवन रहमान जी ने तब बोला था कि एक ओरिजिनल गाना बनता है तो उसके पीछे एक थॉट प्रोसेस रहती है, वो एक सोल रहता है। एक रीमेक बनता है तो उसके पीछे सबसे बड़ा जो मोटिव रहता है वो कमर्शियल बिजनेस रहता है। तो जब मोटिव ही चेंज होता है गाना बनाने का बेसिक, तो आई मीन उसमें का आर्ट काफ़ी पीछे रह जाता है, क्योंकि जब ये डिस्कशन ही होता है कि ये गाने का रीमेक बनाते हैं क्योंकि ये गाना यहाँ पे परफेक्ट है, ये गाना चलेगा, ये गाना ऑलरेडी पॉपुलर है, तो उसका मतलब क्या है कि दैट एवरी डिसीजन इज मेड बिकॉज यू वांटेड टू बी अ कमर्शियल सक्सेस और यू वांट टू प्ले सेफ, यू डोंट वांट टू एक्सपेरिमेंट। तो आई फील a lot majority remixes are not working आजकल,
हार्डली देयर इज वन, बट हमारे यहाँ वही है, आई मीन कोई एक फिल्म चल जाती है तो सब वही फिल्म बनाने की, कोई मॉडल चल जाता है तो सब वही. तो आई बिलीव सी अ लॉट ऑफ कंपोजर्स ये ट्रेंड में पढ़ते भी नहीं है, अपना काम करते रहो, और आई गेस एवरीबॉडीज satisfaction और pushing the envelope, everybody is doing in their own way. तो जिनको ये रास्ता लेना है वो भी कोशिश कर रहे हैं, जिनको ये रास्ता नहीं लेना है वो भी कोशिश कर रहे हैं. एग्जैक्टली सर, एग्जैक्टली. एंड आई थिंक एक बहुत ही सच्चा और अच्छा जवाब है ये चीज समझने के लिए, डिफरेंस समझने के लिए. I want Ekta to sing some few lines of her favorite song. एग्जैक्टली ये दिल में मेरे भी चल रहा है कब से. चलिए एकता सुना दीजिए. Okay, am I audible? Yes. Exactly, you are audible. Okay, so I'll sing 2-3 lines of Apsara Ali, very well-known song of Marathi industry, Lavani. So I start. Oh, कोमल काया की महामाया, नभ चांदन ठाणे, सोन्यात सजले, रुपयात भिजले, रत्न प्रभात भाती, नटली नटली जशी उमटली, चांदणी रंग महाली, यौवन भिजली, पावन थिजली, इंद्र सभा भवताली, अप्सरा इंद्रपुरी गुणकारी बसरली यारी, Thank you. Nice. रोहन तुमच्यासाठी होत आहे. So the interesting thing is, बहुत ही प्यारा गाया एकता. yeah, again very well sung, and again why this film worked is because इस फिल्म के पूरे गाने ये फिल्म को पकड़ के बनाए गए थे. नटरंग क्यों चली? क्योंकि इसमें कोई रीमेक नहीं था, इसमें कोई आउट ऑफ द प्लेस सॉन्ग नहीं था, प्रॉपर फिल्म को सूट होने वाले गाने थे, इसलिए फिल्म का गानों का लाइफ इतना ज़्यादा है. सो दैट्स एन एग्जाम्पल. हमारे सामने इतने सारे एग्जाम्पल्स हैं ऑफ थिंग्स दैट वर्क, बट स्टिल हम लोग फॉलो करते हैं ट्रेंड. And I guess that is what we did not follow in Bardo. आज जितने हम लोग हमारी पूरी टीम है, I would really want to appreciate all of them. Ritu, who had this first faith in us कि हम साथ में फिल्म करें. Nishad, who has no assets, like no background of filmmaking. He is an embryologist. I guess वो बताएगा कि what an embryologist is. तो एक embryologist के लिए मीडिया में एंट्री करना, and then of course भीम, जिसने बहुत आउट ऑफ द वर्ल्ड कॉन्सेप्ट डिसाइड किया, फिर मैं और रोहन, फिर हम सब ज्वाइन हुए. सो आई गेस वही बताता है कि यू हैव टू बी ओरिजिनल ऑल द टाइम्स. एग्जैक्टली सर, बहुत ही सही डायरेक्शन है ये और डिस्क्रिप्शन भी. सर ये आपने जैसे बात की, उससे मैं एक सवाल करना चाहूँगी. सुशांत सर कैसे लाइक आई थिंक एम्ब्रियोलॉजिस्ट एंड फिल्म कैसे सर मैं सिंपल सवाल तो ये था कि कितनी पढ़ाई करते हैं सर आप, फिल्में देखने का टाइम कब मिला सर आपको? मैं बेसिक क्वेश्चन. See, the thing is, बहुत फर्क नहीं है. रिप्रोडक्शन एंड प्रोडक्शन में सिर्फ आरी का फर्क होता है. So the thing is कि आप एग्जैक्टली कोई भी चीज करते हैं तो उसका जो प्रोटोकॉल रहता है वो प्रिटी सिमिलर रहता है. और मैंने भी बेसिकली पहली फिल्म थी, पर इसके पहले भी वी हैड डन शॉर्ट फिल्म्स, एडवर्टाइजमेंट्स. इसके पहले वी स्टार्टेड विद म्यूजिक वीडियोस. तो कैसा था कि धीरे धीरे समझ में आने लगा कि कितना सिमिलर है जो हम लैब में काम करते हैं, हॉस्पिटल में काम करते हैं. तो इसका कोरिलेशन अगर हम फ्लोर पे लाते, स्टेज पे लाते,
कैमरा के सामने लाते हैं। तो ये चीजें बहुत ही सिमिलर थी, पर यही फर्क था कि एक रूम में एसी में बंद करके काम करने से कंपैरेटिवली बाहर में जो मजा आती थी और 4 लोगों को मिलना था, इंटरेक्शन था, सबसे नई नई स्टोरीज सुनने मिलती थी। तो ये बहुत ही एक फैसिनेटिंग चीज था पर्सनली मेरे लिए। और इतनी बढ़िया टीम थी, इतने बढ़िया लोग मिले, तो दैट ऑल्सो मेड अ लॉट ऑफ डिफरेंस कि whether you're doing work inside or outside, it is in what matters is the experience, and that is what our film Bardo was all about. ये फिल्म को अवार्ड तो मिला है, that was obviously बहुत बड़ी बात है, बट वो बनाने की जो हमारी जर्नी थी वो इतनी इवेंटफुल, इतनी फैसिनेटिंग और इतनी इंटरेस्टिंग थी कि आई थिंक उसकी मेमोरीज हमें हरदम लाइफ लॉन्ग याद है। I want to add one thing. Right, sir. Right. Can I say? Yeah, Ritu. Yeah. Yes. So बार्डो आने से पहले प्लीज एक साल तक मैंने अजीबोगरीब स्क्रिप्ट सुनी थी। सो एक दिन जब रोहन नोज जब रोहन प्रधान ने मुझे बताया कि एक फैंटास्टिक स्क्रिप्ट है हमारे पास, तो वुड यू लाइक टू डू दैट? आई सेड या, सुन लेते हैं। अभी इतनी सारी मतलब 70 to 75 स्क्रिप्ट्स मैंने सुन ली थी ऑलरेडी। मैंने सोचा चलो अपनी एक चांस ले लेते हैं। तो जब मैंने ये स्क्रिप्ट सुनी और जिस शिद्दत से बीन सर ने मुझे ये बताई है कि ये इसको नेशनल अवार्ड है, ये उसी हिसाब से ये फिल्म बनेगी। भाई मैंने सोचा ये कॉन्फिडेंस, ये टीम का जो कॉन्फिडेंस था, आई वाज रियली ज़ैप्ड, आई वाज इंस्टेंटली ओके फॉर दिस फिल्म। मैं बोला ये लॉक कर दे, चलो लेट्स स्टार्ट द वर्क। दैट इज हाउ दिस होल थिंग स्टार्टेड। Right, yeah, I mean, I want to really appreciate वो meeting. Yeah, I mean, I really because Ritu has just told वही एक इवेंट याद है जब हमने सभी ये फिल्म के बारे में पहली बार सुना था। आज आहे ऑस्कर आहे आज तिकडे, आज पुढच्या वर्षीची तयारी केली. नाही पाऊस पण पडत आहे म्हटलं तुम्ही स्टार्ट करा लिखाण. आम्ही इंटरव्ह्यू या सर ऑस्कर ठेवतो आधीच त्यासाठी, मग परत नाही मला आहे ना म्हणजे या गोष्टीशी रिलेटेड एक गोष्ट आहे, खरी तर खूप महत्वाची आहे. ते मी आतापर्यंत कुठे बोललेलो नाहीये, कारण आमचं रिलेशन फार वेगळं आहे, रोहन आणि आमचं. तर मुळात काय आहे की ना, ही कॉन्सेप्ट जेव्हा माझ्याकडे होते, म्हणजे काय की त्यांना जसं एखादी ट्यून सुटते किंवा मेलडी येते तेव्हा ते मला ऐकवतात, मला एखादी कॉन्सेप्ट येते मी त्यांना ऐकवतो, किंवा असं शेअरिंग आमचं चांगलं आहे. तर ही कॉन्सेप्ट जेव्हा मी ऐकवली होती यांना, तेव्हा ह्या दोघांनी खरं तर हा जे निषाद होतात त्यांच्याबरोबर, यांनी सांगितलं की नाही आपण ही फिल्म करूया, ही फिल्म म्हणजे माझा कॉन्फिडन्स वाढवणारे ते आहे. ही रात्र मी विसरू नाही शकत. दॅट व्हेरी क्रुशियल इव्हनिंग जेव्हा बरेच डिसिजन घेतल्या गेले होते आणि इट वॉज अन अमेझिंग इव्हनिंग, नो डाऊट. अमेजिंग सर. मतलब जिस तरीके से डिसीजंस लिए गए, जिस तरीके से काम हुआ, ये कहानियाँ जानकर बहुत खुशी हो रही है आज. So moving on to Keshav Alkari. Keshav is also a student of journalism and mass communication from Pune. Also केशव एक राइटर है और डायरेक्टर है. अब राइटर डायरेक्टर इसलिए बोल रहे हैं बिकॉज केशव ने कई शॉर्ट फिल्म्स लिखी हैं और डायरेक्ट भी की है. साथ ही साथ केशव ने लास्ट ईयर एक शॉर्ट फिल्म बनाई थी, कोरोना स्टार्ट टू द एंड, वो कोकन फिल्म फेस्टिवल में फीचर भी हुई. तो यस वी हैव डायरेक्टर से प्रोग्रेसिव डायरेक्टर्स जो आगे जाके शायद बैठेंगे करके ऐसे आगे, और वो शायद आगे जाके इंटरव्यू देंगे. मूविंग ऑन टू यू विक्रम. थँक्यू सो मच. सर्वात आधी तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मोडे सर आणि संपूर्ण टीमचं खूप अभिनंदन. थँक्यू. प्रश्न विचारायचा आहे की मराठीत बरेच
वेगवेगळं धाडस म्हणावं लागेल. हे धाडस हा विचार तुम्हाला कसा सुचला? हे बघ, मुळात आहे ना, तू पण स्वतः एक फिल्म मेकर आहेस आणि एवढा वेळ तू शांत राहून आम्हाला ऐकलं त्याबद्दल आम्ही म्हणजे खरंच तुझे धन्यवाद देतो. हा बरं, दुसरी सगळ्यात महत्त्वाचं, यापूर्वी मराठीमध्ये सायन्स फिक्शन असे सिनेमे झालेत असं आपण नाही म्हणू. तुम्हाला मला मराठीमध्ये किंवा हे जर तू म्हणशील सायन्स बेस, हे डिपेंड, ते मगाशी जसं रिमेकचा फंडा आहे ना तसे प्रकार आहेत. त्याच्यात ओरिजिनॅलिटी नव्हती कुठे. म्हणजे जेवढे मला सिनेमे माहिती आहेत मराठीतले त्याबद्दलचं मी बोलतो. दुसरी गोष्ट, मराठीमध्ये तेवढे सायन्स बेस किंवा आपण बोलतो ना फ्युचरिस्टिक किंवा टेक्नोसॉवी फिल्म्स नाही बनवू शकत, बनल्या नाहीत, बनवू शकतील पुढे जाऊन, पण आतापर्यंत बनल्या नाहीत बिकॉज ऑफ बजेट. सेकंड थिंग्स की जरी आपल्याकडे कुणीतरी बजेट आणि टेक्नॉलॉजी वापरून मराठी फिल्म्स बनवायला गेलं, मराठी प्रेक्षकांना डायरेक्ट बॉलिवूड, साऊथ, हॉलिवूड, जगभरातले सगळे सिनेमे बघायला मिळतात. सो त्यांचं कम्पॅरिझन डायरेक्ट सगळ्यांची असतं. म्हणजे तू जर अदर पार्ट ऑफ इंडिया गेलास किंवा कुठे बाकीच्या ठिकाणी गेलास तर तुला साऊथमध्ये गेलास तर तिथे तुला साऊथच्या फिल्म, बॉलिवूड सुद्धा कमी आहे तिथे, डायरेक्ट हॉलिवूडच्या फिल्म्स मिळतात. सो आपल्याकडे महाराष्ट्र असा एकमेव आहे, त्यातही ते मराठी प्रेक्षक जो बोलतो आपण की जो जास्तीत जास्त बघतो हा सिटीज मधला आहे, जो काय मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर वगैरे अशा ज्या सिटीज मधल्या आहेत त्यांना ऑल ओव्हर म्हणजे जगातले सगळे सिनेमे बघायला मिळतात. त्यामुळे मराठी सिनेमा जर तुम्ही सायन्स बेस किंवा तो सायफाय सिनेमा म्हणायचा किंवा टेक्नॉसॉवी सिनेमा जर बनवायला गेला तर त्याचं कम्पॅरिझन थेट तुमचं वर्ल्ड सिनेमाशी. म्हणून आपल्याकडे फार मराठीत तसे प्रयोग झालेले नाही. हा सिनेमा करताना पण तू जर या सिनेमाचं मी म्हटलं ना बेस सायन्स आहे, त्या सिनेमाची म्हणजे तो जॉनर, तो धागा किंवा आम्हाला जे म्हणायचं आहे थेअरी ऑफ ड्रीम, जी थेअरी आम्ही सिनेमातून मांडतोय, पण त्याच्यासाठीचं जे म्हणजे एक तर पहिली गोष्ट तर की एखाद्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो तेव्हा तो सिनेमा हा आर्ट सिनेमा असावा हा आपल्याला खूप मोठा समज आहे, तो गैरसमज आहे मुळात असं मला म्हणायचं आहे. कारण मोस्टली असं बघितलं जातं की आर्ट म्हणजे पुरस्कार विजेते सिनेमे हे आर्ट फिल्म असाव्यात, स्लो टेकिंग, इराणी पद्धतीच्या टेकिंग, रिअलिस्टिकच्या बेसमध्ये असल्यामुळे किंवा अशा असल्यामुळे माझं मत आहे की या सगळ्याचा सुवर्ण मध्य कुठेतरी बारडोमध्ये आम्ही साधण्याचा प्रयत्न करतो की तो सिनेमा कुठेही म्हणजे की स्लो किंवा रसा किंवा आपण काय म्हणतो की ती प्रत्येकाची सिनेमा प्रेझेंट करण्याची स्टाईल असते खरं तर. पण मी हा सिनेमा हा विषय जड असला तरी तो त्याची कथा, त्याच्यातली पात्र हे सगळे महाराष्ट्रातल्या, जसं रोहन मगाशी म्हटलं की तुला विदर्भातली जी आपली खानदेशी आहेत त्या भाषेमध्ये सगळं तुला सिनेमा आहे. एका महाराष्ट्रातल्या खेडेगावातला घडणारा तो सिनेमा आहे. त्या सिनेमातली सगळी पात्र आहेत ही तुझ्या माझ्यासारखी, तुझ्या माझ्या पाहण्यात असणारी आपल्या आजूबाजूच्या गावातली सगळी पात्र आहेत तशी पात्र आहेत. त्यामुळे ते सुवर्ण मध्य चांगला जमलेला आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट की एखादा विषय जेव्हा तुम्ही अवघड विषय घेता तर तो प्रेझेंट करताना तो सर्वसामान्य लोकांना कळेल, समजेल अशा पद्धतीने प्रेझेंट करायला हवा. तो म्हणजे बघ, आफ्टर ऑल आपण सिनेमा कोणासाठी बनवतो? प्रेक्षकांसाठी. जर तो त्यांना कळलाच नाही तर मग आपण तो सिनेमा म्हणजे फक्त मोठ्या 3 लोकांसाठी किंवा लेखक, दिग्दर्शक आणि मेजर 4 कलाकार यांच्यासाठी नाही बनतो, तो प्रेक्षकांसाठी बनतो. तो प्रेक्षकांना कळायला हवा असं मला वाटतं. आता मगाचपासून आपण म्हणतोय की थेअरी ऑफ ड्रीम रिलेटिव्हिटी, म्हणजे जसं निषादने सांगितलं की त्याचं प्रोडक्ट आणि रिप्रोडक्ट आहे, इट्स अगेन रिलेटिव्हिटी त्याने कुठेतरी मॅच केली. मला कॉन्सेप्ट सुचली, मी रोहन आम्ही मित्र आहोत, आम्ही डिस्कस केलो, त्यांना या कॉन्सेप्टवरती विश्वास आला, ऋतू मॅम आम्हाला भेटलं, अगेन रिलेटिव्हिटी. म्हणून मी मगाशी पण सांगितलं की मी एक स्वप्न बघितलं, मग मी दुसऱ्याने भाषण केलं, मग दुसऱ्याने. सोप्या भाषेत काय की जेव्हा एक स्वप्न पूर्ण होतं तेव्हा अनेक स्वप्न पूर्ण होतं. जेव्हा एखादं स्वप्न तुटतं तेव्हा अनेक स्वप्न तुटू शकतात. ही रिलेटिव्हिटी आहे स्वप्नाची. आता ही एवढं साध्या सोप्या भाषेत तो सिनेमातून मांडला याचा मी प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की आमचा हा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. कारण तो
म्हणजे ती रिलेटिव्हिटी किंवा ती थेअरी आम्हाला जी काय मांडायची होती ती कळलेली आहे. ज्यांनी कोणी सिनेमा पाहिला, म्हणजे आम्ही या आधी नॅशनलच्या आधी मामी फेस्टिवल आणि एशियन फेस्टिवलमध्ये याचं स्क्रीनिंग झालेलं. तो तिथे ज्यांनी सिनेमा बघितला होता, म्हणजे मुळात जेव्हा स्क्रीनिंग संपल्यानंतर 5 मिनिटं शांतता होती, तेव्हा मला कळे ना की आता ह्या शांततेचा अर्थ काय घ्यायचा. लोक कंटाळली आहेत, लोक सिनेमा बघून झोपली आहेत, लोकांना कळलाच नाही, लोक विचार करायला लागले, हे असं खूप वाटायला लागलं. पण नंतर कळलं की लोक खूप विचार करत राहिले की त्यांच्या आयुष्यात काय काय स्वप्नांची रिलेटिव्हिटी घडली होती. मला लोकांनी नंतर म्हणजे ज्यांनी पाहिलं होतं, ज्यांनी काही लोकांनी म्हणजे मामी फिल्म फेस्टिवलला बरेच जण असे होते की ते मराठी नव्हते, अमराठी होते, त्यांनी सबटायटल वाचून सिनेमा बघितला होता आणि त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर शोधून वगैरे मला कॉन्टॅक्ट केला आणि मला सांगितलं की त्यांच्या आयुष्यात असणारी स्वप्नांची रिलेटिव्हिटी काय होती. सो त्या स्क्रीनिंग झालं, त्यानुसार तेव्हा आम्हाला कळत गेलं की आपण जो या सिनेमातनं ही रिलेटिव्हिटी मांडतोय ती पोचते आणि हे पुरस्काराच्या रूपाने सिद्ध झालं. थोडक्यात काय की आमची स्वप्न पूर्तता झाली, म्हणजे थेअरी ऑफ ड्रीम रिलेटिव्हिटी आमची पूर्ण झाली. दुसरी गोष्ट, ऍज अ मेकर म्हणून स्वतःच्या कॉन्सेप्ट वरती विश्वास असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट. अगेन प्रत्येक गोष्टीसाठी अभ्यास महत्वाचा आहे. आता ही अशी आउट ऑफ द बॉक्स जाऊन एक कॉन्सेप्ट सुचली आहे, ती काय अशी शोधून काढलेली नाहीये, ती सुचली. अगेन जसं मेलडीच्या बाबतीत असतं की कुठल्या तरी बेस वरून काहीतरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण ती डेव्हलप झालेली. पण याच्या मागे एक माझा 20 वर्षाचा संघर्ष आहे ना. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा नाटकात काम करायला गेलो, नाटक डिरेक्ट केलं, एकांक डिरेक्ट केला, मालिका डिरेक्ट केल्या, पहिला सिनेमा केला, दुसरा सिनेमा केला, तिसऱ्या सिनेमाला जातो, म्हणजे 20 यांनी माझ्याबरोबर आम्ही पासून रोहन म्युझिक येतो माझ्या, तो त्याचाही प्रवास तेवढाच आहे. तो आमच्या एकमेकांच्या बॉन्डिंग आहे. त्याला माझ्या कामावरती असलेला विश्वास आहे, मला त्याच्या कामावरचा विश्वास आहे. तो ह्या सगळ्या रिलेटिव्हिटी आहे. तर ही गोष्ट म्हणजे ही गोष्ट या गोष्टीला आता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण ही गोष्ट डोक्यात येऊन आज 15 वर्ष झाले. त्याच्यानंतर गेले 4 वर्ष आम्ही माझी प्रोसेस आमची जवळपास 3 वर्षांची आहे. तो की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला मेहनत करायला पाहिजे, विश्वास असायला हवा, सक्सेस मिळतं. तर आता तुम्ही म्हणताय की थेअरी ऑफ ड्रीम रिलेटिव्हिटी, तर ही थेअरी तुमच्या आयुष्यात कशी आली, कशी भेटली आणि यावर चित्रपट करायचा हे तुम्हाला हे बघ, तू लहान असताना तुला लहानपणी कोणीतरी सांगितलं असेल ना, तू मोठा होऊन काय होणार सांगितलं असेल, बरोबर, इंजिनियर हो. कुणी सांगितलं तुला इंजिनियर हो? एक वेगळ्या माणसाने, बरोबर की नाही? बरोबर की नाही? त्या माणसाने स्वप्न बघितलं की तू इंजिनियर व्हा. त्याने काय केलं, त्याचं स्वप्न तुझ्यावर पाठवून दिलं. ओके, आणि तुझं एक नवीन स्वप्न तुला तयार करून दिलं. मग तू काय केलंस, इंजिनियर होण्यासाठी काय करावं लागतं म्हणून तू अभ्यास करायला लागला. मग तू ते स्वप्न पूर्ण करत करत धावायला लागला आणि एका पॉइंटला तुला लक्षात आलं की अरे मी उत्तम सिनेमा बनवतो, मला हे पाहिजे. मग तू काय केलंस, सिनेमा बनवायला. मग तू काय केलंस, तुझ्या भावाचा मुलगा किंवा तुझ्या शेजारचा मुलगा जो अभ्यास करता दिसला, तू त्याला सांगितलं तू इंजिनियर हो, तुझं स्वप्न. ओके, मीनवाईल तुला कोणीतरी अजून सांगितलं असेल ना की तू फिल्म मेकर हो, तू उत्तम कथा लिहितो, तुझ्या कथेमध्ये छान आहे, तू उत्तम सिनेमा बनवू शकतो. म्हणजे की असं ते तू काय केलं, ते स्वप्नांची मालिका बनवली. हे लहानपणापासून आपल्या आजूबाजूला घडतं, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आता सचिन तेंडुलकरचं उदाहरण घ्या किंवा सानियाचं घ्या ना, सानिया नेहवाल. तिच्या आई उत्तम बॅडमिंटन प्लेअर होती, तिचं स्वप्न होतं. मग तिची मुलगी झाली, तिने स्वतःच्या मुलीला तसं घडवलं, तो तिच्यामध्ये स्वप्न आलं, मग ती बनवत गेली. मग तिच्या कोचचं स्वप्न आलं की वर्ल्ड नंबर 1 बॅडमिंटन प्लेअर. तो ती स्वप्नांची मालिका आहे. तुला लक्षात आली का, आपल्या आजूबाजूला सगळ्या स्वप्नांच्या मालिका आहे. फक्त ही गोष्ट रिअलाइज केव्हा झाली, जेव्हा मी थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी वाचली. तर आईन्स्टाईन सरांची जी थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी, की जगात प्रत्येक गोष्ट घडते त्यामागे रिलेटिव्हिटी असते, मग ही स्वप्नांना का नाही लागू पडत, असं मला तो क्युरिओसिटी निर्माण झाली. मग क्युरिओसिटी जाऊन झाली, मग मी तो शोध घेतला की थेअरी ऑफ ड्रीम रिलेटिव्हिटी म्हणजे अशी स्वप्नांची कुठली थेअरी आहे का. मग मला लक्षात आलं की अशी कुठली थेअरीच नाही.
मग थिअरी ऑफ ड्रीम रिलेटिव्हिटी असू शकते का असू शकते, म्हणजे आपण कशी मांडू शकतो असं म्हणून मी मांडायला लागलो. आता मी आहे आर्टचा विद्यार्थी, त्यानंतर मी केलंय लॉ, त्यामुळे मी तो फिजिक्सचा विषय आहे त्याच्यामध्ये PhD नाही करू शकत. अदरवाईज मी ॲज अ सायन्सचा विद्यार्थी असतो, मी फिजिक्सचा अभ्यास केला असता, मी ही थिअरी ॲज अ प्रोजेक्ट म्हणून मांडली असते आणि मी अपील करून आता कदाचित मी डॉक्टर म्हणजे तसा मिळाली डॉक्टर असते तुम्हाला. ते मिळू शकते अजून तुम्हाला. हा आता पण आहे की DR डिरेक्टर. हे बघा, भीमराव नाव पुढे DR येणं महत्वाचं आहे. डॉक्टर नाही पण डिरेक्टर. DR तर येतच तुमच्या नावावर. हॅलो हॅलो सर, DR तर येतच तुमच्या नावापुढे. हो, ते आता तर म्हणजे आता काय बोलतात ते राष्ट्रीय असं ते झालं ना, स्टॅम्पच मिळाला. तर माझा पुढचा Amazing. Later, are you done with your questions? ओके, थँक्यू. कोई और नया सवाल है सर के लिए या फिर किसी के भी लिए? सर, मैं जब ड्रीम रिलेटिविटी सुन रही थी तब मेरे मन में आने वाली सबसे पहली चीज ये थी कि सर ड्रीम रिलेटिविटी एक कॉन्सेप्ट, मतलब मेरे अभी दिमाग में ये भी आया कि अगर आप ड्रीम रिलेटिविटी का कॉन्सेप्ट देते ना तो नेशनल अवार्ड फिल्म के लिए तो ना सही, बट फिर आपको नेशनल अवार्ड इन फिजिक्स तो जरूर मिल जाता. सो इट्स लाइक यू ऑलवेज हैड अ नेशनल अवार्ड. कहते ना कहीं नेशनल अवार्ड लेना था, चाहे किसी भी सब्जेक्ट में क्यों ना ले. हाँ, करेक्ट वही मैं बोल रहा. वो डॉक्टर करके आता था तो अभी डायरेक्टर करके आ चुका है. हाँ. आप भी अपनी लाइफ की ड्रीम रिलेटिविटी ढूंढो और मुझे बताओ. सर जरूर. एंड आई थिंक ये एक अब एम होना चाहिए लोगों का कि हम अपनी अपनी ड्रीम रिलेटिविटीज ढूंढें, बिकॉज यू नो सब छोटे से ना तो इवन आई यूज्ड टू से कि मेरे को डॉक्टर बनना है और आज मैं जर्नलिज्म एंड मास कम्युनिकेशन कर रही हूँ. एंड मैं अपने भाई को बोलती हूँ, मैं अपनी मम्मी को बोलती हूँ कि इसको डॉक्टर बना देना, मेरे को नहीं बनाना. तो तो मूविंग ऑन, अब नाउ वी हैव फ्रॉम पैराडॉक्स फैमिली प्रसाद माने. Prasad is an amazing writer. He has been writing content for Paradox India since last 1 to 1.5 years. जब से मैं देखी तब से प्रसाद बहुत अच्छा आर्टिकल्स लिख रहे हैं. और अब प्रसाद पूछेंगे कुछ सवाल, किससे क्या ये तो प्रसाद को बताएंगे. So Prasad, are you here? Yes. Hello. हेलो हाय हाय. सर थोडं सॉरी कारण की नेटवर्क इश्यू आहे, गावाकडे आहे, सो शेतामध्ये आलो. अरे मी पण गावाकडेच आहे. किती छान व्ह्यू आहे तो. सो प्लेझंट. हो ना, असं सर म्हटले की पावसाचं वातावरण पण आहे सध्या इथे. सो अरे छान वाटतं बघून. या नेटवर्क सर्वांना नंतर आपण शेतातच जाऊ. चला एक सिनेरिओ पण पाहायला भेटेल आणि एक नेटवर्क पण भेटेल. अरे आम्ही बारडो शेतातच Actually प्रसाद घर में बैठे तुमने हमें खेत दिखा दिए, इससे बड़ा कुछ नहीं हो सकता. ये भी बात है, थोड़ा सा एक रिफ्रेशमेंट भी हो गया. अच्छा बहुत चला तर मला एक असा प्रश्न विचारायचा होता प्रोड्युसरसाठी आणि डायरेक्टरसाठी पण. जसा की आपला चित्रपट एक खेडेगावातील परिस्थिती असेल किंवा तिथलं डेव्हलपमेंट असेल किंवा तिथे जे खेळाडूंच्या महत्वाकांक्षा आहेत, काही महिलांबद्दलचे म्हणजे फिमेल एम्पॉवरमेंट असेल, तर ह्या सर्व मुळात जे मेन महत्वाचे मुद्दे आहेत याच्यावरतीच आहे. तर आपण असं काही तो सिनेमॅटिक ड्रामा नाही, रिअलिटी आहे, एक थोडक्यात जी परिस्थिती आहे ती दर्शवतो. तर प्रोड्युसर डायरेक्टर तुम्हाला ही नवीन संकल्पना ज्या वेळेस आणली तुम्ही एक आली डोक्यात, त्यावेळेस तुम्ही काही इन्सिडेंट होत्या लाईक ज्यावेळेस त्यांचे काही प्रेक्षकांकडून काय रिस्पॉन्स भेटेल किंवा आपले टीम्स असतील, काही कास्ट असतील, त्यांना मी हा कॉन्सेप्ट कसं सांगतो
की त्यांना समजेल का, और टीमला समजणं. तर हा क्वेश्चन टीमसाठी परत की तुम्हाला तो कॉन्सेप्ट ऐकल्यानंतर काय वाटलं, आपण तिथे कास्ट होतोय, किंवा प्रोड्युसर असतील किंवा टीमसाठी ज्यांनी कास्ट केली, सर्वांसाठी हा एक क्वेश्चन. मी इथे सांगू इच्छिते की इन्सिक्युरिटीज तर डेफिनेटली नव्हत्या, कारण की हा कन्सेप्ट आणि ही स्टोरी इतकी वेगळी आहे की तुम्हाला ते इन्सिक्युअर नाही वाटत. तुम्हाला असं वाटतं की ही कथा आपण प्रेक्षकांपर्यंत कशी पोहोचवू शकतो, आणि बऱ्याच गावात ह्या गोष्टी अशा घडतात त्या आपण कशा दाखवू शकतो. त्यामुळे कधी इन्सिक्युरिटी हा फिल्मला घेऊन आम्हाला कधीच नाही वाटली. बाकी सर बोलतात असतं की हा जो कॉन्सेप्ट आहे, मी ज्या पहिल्यांदा बसलो तो ऐकत होतो, नॅरेशन चाललं होतं, त्याच्यात बरेच चेंजेस झाले. जेव्हा आपण बसतो हे या गोष्टी आपल्या ऐकतो, भले गावाच्या असतो की शहराच्या असतो, हे सगळे कोरिलेट करू शकत होते. हे असे इन्सिडेंट सगळ्यांच्या आयुष्यात होतात. त्यामुळे ती भीती नव्हती की लोकांना आवडेल की नाही. आणि आज मीही मोठा प्रोड्युसर, डिरेक्टर, फिल्ममेकर नाहीये ज्याला माहिती आहे की हा प्रोडक्ट आहे, हा असा बनवायचा तर हिट होतो. हे आपल्या आतमध्ये, आपल्या हृदयात असते. आपल्याला माहिती आहे की आपल्याला चांगलं वाटतं हे, आणि हे लोक कनेक्ट करतील. हे एक बेसिक जाणीव आम्हाला होती सगळ्यांना, आणि ही सगळ्यांना सोबत जाणीव होती. त्यामुळे तो कॉन्फिडन्स खूप हाय होता आमचा. तर त्यांनी खूप फरक पडला. आम्हाला ते कन्व्हिन्स करायची पाळी नाही आली. जसं स्टोरीला कळत गेले सगळे ते ऑनबोर्ड आले. त्यांना ते सेम भाव होते, सेम फिलिंग होते. तर कधी वाटलं नाही की अरे पिक्चरचं काय होणार, मग लोकांना आवडेल की नाही. किती आवडेल आणि लोक किती कोरिलेट करू शकतात त्या बेसिक कॉन्सेप्टला. तर ह्याच्यामुळे खूप फरक मुद्दे आहेत. एक तर आपल्या विषयावरती आपल्याला कॉन्फिडन्स देणे मगाशी सांगितलं, आम्हाला आमच्या विषयावर कॉन्फिडन्स होता. दुसरा मुद्दा आहे की या सिनेमाचं मार्केट कसं होईल, म्हणजे रिकव्हरी कसं होईल. जे हा सगळ्यांनी माझ्यावर दाखवला विश्वास आहे, पण माझ्या मनात जोपर्यंत या सिनेमाची पूर्ण रिकव्हरी होऊन माझ्या निर्मात्यांना त्याचे पैसे रिटर्न मिळत नाही तोपर्यंत हा राहणार. नॅशनल मिळावा सिनेमाला हे सगळ्यांचं स्वप्न होतं, हा त्यामधला विश्वास पण होता, तो झालेला आहे. दुसरा मुद्दा आहे की सिनेमा बनवला आहे तो प्रेक्षकांसाठी बनवलेला आहे. तो प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत एकाच वेळी कसा पोहोचवण्यात येईल त्याच्याकडे आमचा भर आहे. ही भीती प्रत्येक सिनेमा मेकरला असते, पण जगातला कुठलाच सिनेमा आपल्याला सिनेमा फ्लॉप करायचा किंवा वाईट बनवायचा म्हणून कुठलाच फिल्म मेकर बनवत नाही. त्याचा सिनेमा हा जगातला सर्वोत्तम सिनेमा म्हणूनच तो बनवतो. पण तो तुमचा सिनेमा कुठे आहे, म्हणजे मी अगेन म्हणेन की तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्र खरं असलं पाहिजे. ते तुम्हाला सांगू शकतील की हे चांगलं आहे, हे बरं आहे, हे वाईट. तो माझ्याकडे ते आहे, त्यामुळे मला त्याचा फार कधी आलं नाही. कारण जेव्हा जर मी तो विषय सुचतो तेव्हा मी सांगतो, रोड ऐकतात, तुमचं ऐकतात, विचार ऐकतात की अरे हा चांगला आहे, हा जरा उत्तम आहे, अभि हा नको, हा स्क्रॅप हा झालेलं आहे. हे असं आमच्यात उत्तम होतं. त्यामुळे कॉन्सेप्ट लेवलमध्ये जेव्हा ह्या सिनेमाच्या वेळी पण मी सांगेन की रोहनने मला सांगितलं की अरे भीम हा खूप कमाल आहे, हा आपल्याला शांततेने आणि वेळ देऊन काम करायचा सिनेमा आहे. तो तसा तो की अशा पद्धतीचे जर मित्र असतील तुम्हाला, तर तुमच्या मनातले जे काही विषय आहेत आणि जे काही धाडस करायचं बोलतो ना आपल्याला की एक उडी मारायची, त्यासाठी लागणारं धाडस असतं, त्यासाठी असे मित्र पाठीचे असतील तर जगात सगळं काही होईल. थोडक्यात सर तुमचा कॉन्फिडन्स असं वाटलं तर चुकून जरी एखाद्याच्या मनात काही स्पिरिट येतं, एक तुम्हाला पाहून एक तुमच्या कॉन्फिडन्सला पाहून ते आज घरातून दूरच होऊ असतील, काही टीम मध्ये कोणी असतं तुमचा, कारण तुम्ही असताल, ऋतुजा मॅम असतील किंवा पूर्ण टीम असेल प्रोड्युसरांची, डायरेक्टरांची. आणि मला असं अजून एक जे आहेत आपले कॅरेक्टर्स आहेत मध्ये, काही चाइल्ड कॅरेक्टर असतील, काही अडल्ट असतील, तर मी असं पाहिलंय थोडक्यात जे आहे सध्या अवेलेबल मटेरियल त्यामध्ये की प्रत्येक कॅरेक्टर एखाद्या छोट्या गोष्टीबद्दल एक दुसऱ्याला काहीतरी शिकवण देऊन जातो. तर ही याची संकल्पना काय होती? लाईक असं असतंच की आपण एका छोट्या गोष्टीपासून पण खूप काही शिकतो, किंवा एखाद्या छोट्या ऑब्जेक्ट किंवा नेचर पासून. नाही मुळात आहे ना की आहे ना अगेन की आहे ना आतापर्यंत मी म्हटलं ना की तुम्ही जे काही काम करता ना त्या कामाचं रिफ्लेक्शन तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती येत राहतं. तुमच्या जगण्यातलं रिफ्लेक्शन तुमच्या
येत राहतात. आता ही तुम्ही गोष्ट ना, तुला आता तुझ्या आयुष्यातल्या कितीतरी ड्रीम रिलेटिव्हिटी सुटल्या. कसं आहे किंवा आता तू शेतात उभा आहे, पण शेतात तिथे तुझ्या पायाखाली माती असेल आणि त्याच्यामध्ये तू कदाचित अशी एखादी गोष्ट नोटीस करशील जे कैक वर्ष शेतकऱ्यांना लक्षात आली नाही, की तुमची जगण्याची पद्धत कशी आहे. तर माझ्या बरोबर आतापर्यंत ज्या रोहनने काम केलेलं आहे, कलाकारांनी काम केलं, त्या सगळ्यांना काम करण्याची, आमच्या एकमेकांची काम करण्याची पद्धत आम्हाला, आणि आम्ही एकमेकांना काम करण्याची पद्धत आहे म्हणून टेकन फॉर ग्रँटेड नाही, आम्ही एकमेकांना चॅलेंज म्हणून. सो ती दुसरी गोष्ट काय की तुझ्याकडे एक विषय येतो किंवा एक गोष्ट असते, किंवा तू जसं म्हटलं ना की आमच्याकडे जर तू कास्टिंग या फिल्मचं बघितलं, वेगळ्या वेगळ्या म्हणजे मकरंद देशपांडे हे एक तर त्यांचं स्वतंत्र थिएटर ते सांभाळतात, त्यांचं स्वतःचा एक वेगळा ऑडियन्स आहे. अंजली पाटील हिने ऑलरेडी 2 वेळा नॅशनल घेतलेला आहे, तिचं स्वतःचं एक वेगळी परफॉर्मिंग स्टाईल आहे. अशोक समर्थे ह्यांची वेगळी परफॉर्मिंग स्टाईल. सो काय झालं की हे सगळं असं बाकीचे जे आमची टीम आहे हे पण सगळे स्वतंत्र परफॉर्म करणारी पद्धत आहे, त्यांचे स्टाईल्स आहेत. सुदैवाने याच्यातले कॅरेक्टर्स असे होते की सगळे असे वेगळे वेगळ्या टोकाचे होते आणि याच्यामध्ये हे कास्टिंग परफेक्ट बसतं. त्यामुळे काय झालं की तुझ्या हाताची पाचही बोटं सेम नाही आहेत ना, वेगळी वेगळी आहेत. तर प्रत्येकाचा यूज वेगळा आहे, याचा यूज वेगळा आहे, याचा यूज वेगळा आहे, याचा यूज वेगळा आहे, बरोबर ना. याचा यूज वेगळा आहे, हे यूज वेगळा आहे. तो काय झालं की प्रत्येकाला स्वतःचं परफॉर्म करायला मिळालं, स्वतःचं आणि स्वतःची आयडेंटिटी. आणि इंटरनल काय झालं की हे सगळे जण की आधी एकमेकांबरोबर फारसं काम न केलं असल्यामुळे ते एकत्र आले. त्यामुळे सेटवरती म्हणजे मी अजून एक सांगेल की आमचे जे सगळे लोकेशन आता तिथे मागे उभा आहे, तू रेंज प्रॉब्लेम, आम्ही जेवढ्या ठिकाणी शूट केलं तिथे कुठेच रेंज नको. त्याचा फायदा मला झाला की कलाकारांच्या हातात मोबाईल नव्हता, कलाकारांना झाला, त्यांनी मोबाईल ते ऑफ ठेवून ते पूर्ण वेळ सिनेमात राहिले. ते ऑन सेट म्हणजे जेव्हा काम नसेल तेव्हा तरी म्हणजे त्यांचं सीन नसताना सुद्धा ते सेटवरती राहिले. त्याने काय झालं, एकमेकांच्या सीन्स, ॲक्शन रिॲक्शन, सिनेमाविषयी बरं आम्ही जिथे जे शूट केलं ते सगळं निसर्गरम्य होतं. त्याच्यामुळे काम करण्यासाठी मेडिटेशन किंवा कॉन्सन्ट्रेशन लागतं, त्याच्या सगळ्या गोष्टी पूरक जातात. प्रोडक्शनला जरा प्रॉब्लेम झाला कारण कोण नव्हते पोचत, रेंज नव्हते पोचत, त्यामुळे कॉर्डिनेशन करणं जरा डिफिकल्ट झालं. बट निषाद, ऋतुबाई आणि आमची होल प्रोडक्शन टीम लव यू त्यासाठी की त्यांनी त्या 2 किलोमीटरपर्यंत म्हणजे असे 10 मिनिटावरती उभे राहायचे, एकमेकांना पासन करायचे. मग 2 किलोमीटरच्या पुढे आमचे ईपी चंदू नानावरे उभे होते आणि तिथून ते फोनवरती बाकीचं युनिट कॉर्डिनेट करत. बट हे काय अगेन काय झालं की तिथे रेंज प्रॉब्लेम, तो प्रोडक्शन टीमने चॅलेंज घेतला. तिथे ऍक्टर जे होते त्यांनी एकमेकांना ते सीन बघून अरे हा सीन छान होतोय, तो सीन छान होतोय, मग आपला सिनेमातला हा सीन प्रत्येकाने 100% दिले आणि त्याचा रिझल्ट बरोबर. जसं तुम्ही म्हटला की हाताची 5 बोटं सारखी नसतात, पण हे सर्व 5 बोटं एकत्र आली त्यावेळेस हातामध्ये नॅशनल आला थोडक्यात. आता मग नॅशनल आणि तुम्ही म्हणजे नॅशनल अवॉर्ड भेटणं ही खूपच मोठी गोष्ट आहे, बट तुमची टीम एकत्र येऊन 100% देणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यापेक्षा मला तरी वाटतं सध्या. हो नाही ना, कुठल्याही प्रोजेक्टला 100% दिल्याशिवाय नाही होत. म्हणजे आता तुला इथे मी म्हटलं तुला, आता तुला आम्ही इथे खूप छान हसून खेळून वगैरे म्हटलं की पहिल्या गाण्याच्या वेळी आम्ही लिरिक्स लिहिले आणि रोहनला सांगितलं की आता याच्यावर मेलोडी बनवा. दुसरं गाणं त्यांनी मेलोडी बनवली आणि आम्हाला सांगितलं की याच्यावर वर्डिंग लिहा, म्हणजे मनोज यादव आमचे जे आहेत. सो की हे इंटरनल आम्हाला एकमेकांचं काम माहिती आहे, आम्ही एकमेकांना चॅलेंज करतो कारण आम्हाला एकमेकांच्या कॅपॅसिटीज माहिती. तर पुन्हा एकदा पूर्ण टीमला, पूर्ण बारडो टीमला, चित्रपटातील सर्व पात्रांना ज्यांनी ज्यांनी काम केलं या मूवीसाठी सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. सेल्वी अँड थैंक यू सो मच प्रसाद. आई थिंक तुम्हारे इन सवालों की वजह से हमें बहुत अच्छी जानकारी मिली, शायद मैं ऐसे नॉर्मली नहीं मिल पाती. मेरा सवाल रोहन जी से ये भी है कि सर आप मतलब गाने बनाना, गाने लिखना, कितना गाने में शब्दों का जितनी अहमियत होती है उतनी अहमियत म्यूजिक की भी होती है. तो सर शब्दों की जब बात करें तो आप कौन से लेखक को या फिर कौन से कवि को आप सबसे ज्यादा मतलब कहते हैं ना इंस्पिरेशन आप अपनी मानते हैं
कि आप मतलब पसंद करते हैं उन्हें सुनना, उन्हें बताना या फिर उनकी शो पढ़ना? मुझे आप बताइए सर, आप बताइए, बहुत एक्साइटेड है। उनका इंस्पिरेशन लिरिक्स के बारे में मैं हूँ। नहीं आई एम जोकिंग। नहीं तो ओके सर, मैं दिस इज अ रियलिटी कि अब तक से मैंने पैराडॉक्स के साथ मैंने कई इंटरव्यूज लिए हैं, कई मैंने इवेंट्स भी होस्ट किए हैं, इंस्टाग्राम लाइव सेशन होस्ट किए हैं। सर मैंने इतना एंथुजियास्टिक पैनल कभी नहीं देखा, लाइक जहाँ से मैं इंफॉर्मेशन लेना चाह रही हूँ, मुझे डिटेल्ड इंफॉर्मेशन मिल रही है, जहाँ मतलब आई एम गेटिंग so much to learn, I am getting so much to explore, and I think आप जिस तरीके से बता रहे हैं सर, it is easy for me to imagine. मैं ऐसे विजुअलाइज कर सकती हूँ। आपने कहा कि हम लोग की क्षेत्राजवळ म्हणजे आम्ही खूप शूट केलंय, आमची लोकेशन अशी होती, तुम्ही जे सांगितलं की 10-10 मिनिटाच्या म्हणजे डिस्टन्स मध्ये होतात लोक, मी ते सगळं इमॅजिन करते की कसं चाललं असेल, म्हणजे आय एम एबल टू गेट दोज विज्युअल्स बिफोर माय आय। इट वॉज रिअली चॅलेंजिंग। हे म्हणजे मी म्हटलं ना की तुमचे थॉट्स डीप असू द्या, फक्त ते समजवण्याची भाषा सिंपल असेल। रोहन हॅलो। ओके रोहन, मेरा यही आपने बताया नहीं अपने इंस्पिरेशन के बारे में। इन्स्पिरेशन ऑन म्युझिक की लिरिक्स? लिरिक्स खूप जण आहेत, आता दिग्दर्शक माझा इन्स्पिरेशन आहे। लॉट ऑफ पीपल हू इन्स्पायर यू ऑन लॉट ऑफ ऍक्च्युली आहे ना, ह्या दोघांचं एक चॅलेंज काय माहित आहे, हे आहे ना मनोज यादव आमचे मित्र आहेत, हे नॉन महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यांनी या चित्रपटाची गाणी लिहिलेली आहे, म्हणजे बाकीची गाणी त्याने लिहिली आहेत जे नॉन महाराष्ट्रीयन, तो ह्यांचे इंस्पिरेशनल ते आहे। सो मुझे लगता है बहुत सारे लोग हैं ऐसे कि जे आपल्याला इंस्पायर करतात। मोठी मोठी लोक आहेत, जावेद साहब है, गुलजार साहब है, मनोज यादव ऑब्वियसली इज अ वंडरफुल फ्रेंड, और वेंटिलेटर भी हमने उसके साथ में किया हुआ है, तो ही इज अ फैबुलस लिरिसिस्ट, आई फील बहुत पोटेंशियल है उसमें। यांचा अडगळीतला लेखक मी आहे। येस, ऑब्विसली, बिकॉज मनोजचे थॉट्स चांगले आहेत, पण कधी कधी ज्या वेळेला त्याला मराठी ट्रान्सलेशनला डिफिकल्टी होते तेव्हा भीमलाच तो फोन करतो, तसंही म्हणजे ती फिल्म त्याची असो की नसो तरीही। तो आय फील की भीमला पण तेवढं श्रेय आहे। पण जे पहिलं गाणं त्याने आम्हाला जे लिहिलं त्याने आणि आम्हाला कंपोज करायला लावलं, तो एक खूप मोठा टास्क होता। तो असे खूप दिग्गज लिरिसिस्ट आहेत ज्यांच्याकडून आपल्याला रोज काहीतरी शिकायला मिळतं, आणि आमच्यामध्ये खरं तर प्रॅक्टिकली म्हणायला गेलं तर रोहन गोखले हा खूप चांगला लिहितो पण हिंदीमध्ये, तर त्यामुळे आय फील की त्याच्या स्किल्स पण तेवढ्याच इम्पॉर्टंट असतात। आणि हिंदीमध्ये जेवढी मला वाटतं मेजर फिल्म्स आम्ही ज्या केल्या त्याच्यामध्ये रोहनने लिहिलेलं आहे, म्हणजे तना मेरा प्यार इज अ सॉन्ग रिटन बाय रोहन, इस्तेबाज आमची फिल्म आहे त्यामधली सगळी गाणी रोहनने लिहिलेली, तो त्याच्यामध्ये पण लिरिक्सचा खूपच चांगल्या पद्धतीने, खरं तर आम्ही तसंच एकत्र भेटलो पण होतो, त्या लिखाणाच्या मुळेच आम्ही लोक खरं तर एकत्र आलो, आणि असे बरेच जण आहेत खरं तर जी इन्स्पायर करतात। अब सर गानों की बात चल रही है, आप दोनों अपने बारे में बता रहे हैं, 2 लाइनें गुनगुना दीजिए। यस यस, मजा आ जाएगा। अरे बाप रे। अभी मुझ में कभी। अरे नहीं बाबा। सो आय सिंग बाबा फ्रॉम व्हेंटिलेटर, जे गाणं सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते मीच गायलो, त्यामुळे ते गाताना पण मला आनंद होतो नेहमी। ओके सर। बाबा थांबणारे तू, बाबा जाऊ नको दूर, बाबा थांबणारे तू, बाबा। जस्ट
टेस्ट फॉर यू ऑन द सॉन्ग। बाकी का सॉन्ग आप प्लीज जिन्होंने नहीं सुने वो प्लीज सुन लीजिए। You have a wonderful Exactly. must say. Actually, sir. Actually. रोहन गोखले सर आप भी गाइए। हाँ रोहन गोखले सर आप कहना है मेरा प्यार गाइए। नो मत इसने बोला मैं लिरिक्स से ज्यादा हूं, तो मैं लिरिक्स ही रखता हूँ। बट आई जब आई मीन बिकॉज हम बार्डो की बात कर रहे हैं तो आई जस्ट सिंग अ कपल ऑफ लाइंस फ्रॉम द सॉन्ग ऑफ बार्डो or probably the song that won the award. So और probably the song that और एक गाना है जो हम लोगों ने गाया है, तो that is an inspirational track from the film जो अगर आउट नहीं हुआ है, तो it's the only line is like जब गेला जब गे विजयाची खुश राहू दे जोशवाहू दे मरदा। So hopefully ये गाना सबको ही the original track सबको जल्दी सुनने को मिलेगा। Yes sir, for sure. And मुझे पूरी गारंटी है सर कि उतना ही पसंद आएगा ये गाना, उतना ही प्यार मिलेगा इस गाने को। तो एक क्वेश्चन मेरे मन में ये भी था कि जब सर आपकी कास्ट एक ऐसी होती है जो एक अर्बन लाइफस्टाइल पे रह रही हो, या फिर मतलब जिन्होंने उतना ज़्यादा गांव का माहौल नहीं देखा हो, तो ऐसे में सर लाइक जैसा कि इस मूवी के मतलब अब तक बातचीत में पता चला है कि सर लोकेशन थोड़ी रूरल थी, तो ऐसे में सर कास्ट ने किस तरीके से सर अपने आप को एडजस्ट किया उस माहौल में, उस एटमॉस्फेयर में, और ऐसे हेलो हाँ भी ये ना तू आंसर करू शकतो है कास्ट। हाँ क्या होता है कि अगर मतलब ना इसलिए तो वो एक्टर रहते हैं कि जैसा रोल है वैसे उनको जैसा देश वो अच्छे से परफॉर्म कर सकते हैं, इसके लिए हम लोग उनको कास्ट करते हैं। सेकेंड थिंग कि जिस तरह से आपका सब्जेक्ट रहता है, फिल्म रहती है, तो उस वैसे कि मतलब जैसे बार्डो है, तो बार्डो में हमारा जो पूरा शूट था वो गाँव में था, तो जैसे मैंने कहा कि वो लोकेशंस का बहुत मतलब इम्पैक्ट होता है एक्टर्स के ऊपर कि जब वो वहाँ पे शूट करने गए तो उन्होंने जब सारे कैरेक्टर्स देखे, उनके अगल बगल में रियल गाँव वाले देखे, तो उनका जो कॉस्ट्यूम्स आता है, मेकअप आता है, लुक आता है, तो हम लोग जब लुक टेस्ट करते तब उसको बेसिक फीचर पता चलता है, फिर कैरेक्टराइजेशन डिसाइड करते हैं। फिर आज की तारीख में मुझे ऐसा नहीं लगता कि कोई भी बॉम्बे में हम लोग पले बड़े भी, लेकिन हम लोग किसी ना किसी गांव से बिलोंग करते हैं, मतलब इन इंडिया। तो हम लोग मतलब हमारे जान पहचान के कम से कम 50-100 लोग तो रहते हैं जो गांव से बिलोंग करते हैं। तो हम लोगों ने बहुत से फिल्मों में बहुत से रियल लाइफ कैरेक्टर देखे हुए थे जो गांव से बिलोंग करते हैं। तो लोग हम उनको रिलेट करते हैं, एक्टर्स को रिलेट करते हैं, कॉपी करते हैं, कुछ चीज़ें लेते हैं। तो और जहाँ पे बार्डो शूट था वहाँ पे तो सब मतलब गाँव में कर रहे थे, तो वहाँ पे मोबाइल नहीं था, नेटवर्क नहीं था, तो लोगों को टाइम पास करने के लिए एक्चुअल कैरेक्टर यूज थे, तो वो उनसे ज़्यादा इंस्पायर हो गए। फिर जैसे मैंने मतलब बोला कि लुक डिज़ाइन करते हैं हम लोग, तो जिस तरह से हमें वो गाँव चाहिए, तो एक चैलेंज था बार्डो में, क्योंकि ये लोकेशन था नागपुर के अप साइड वाला, और हम लोग शूट कर रहे थे यहाँ पे पुणे के आसपास लोनावला और कोकण में। तो वहाँ की ज़मीन यहाँ की ज़मीन ये डिफरेंस है, वहाँ की बोली भाषा अलग थी, यहाँ की लैंग्वेज अलग थी। तो जो मतलब जोग्राफिक भी हमको एक जैसा दिखाना था कि हम लोग अलग अलग लोकेशन पे शूट कर रहे थे, और दिखाना था कि एक ही गांव है, तो मिट्टी, स्काई, पेड़ पौधे वगैरह 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 ऐसा सब एक साथ एक जैसा दिखाना था। सेकेंड थिंग कि जो अदर कैरेक्टर्स रहते हैं, जो मेन कैरेक्टर्स के अलावा, वो भी आके एक दो लाइन बोल जाते हैं, तो वहाँ की जो लोकल लैंग्वेज होती है वो आ जाती है। तो वो उसके मतलब जो कैरेक्टर्स थे वो भी हम लोगों ने कास्ट किए थे, छोटे छोटे कैरेक्टर। तो
जो मेन कैरेक्टर थे उनको ये जो छोटे छोटे कैरेक्टर थे उनसे बहुत कुछ मिलता है। जैसे लैंग्वेज होती है, कुछ शब्दों का प्रोनाउंसिएशन होता है, या कोई गाँव का जो चलते बिलते कुछ तो ऐसा करते रहता है। जैसे मैं बात कर रहा हूँ तो मेरे हाथ बहुत चलते हैं, तो कोई वो कैरेक्टर उठा लेता है, कोई बात करते करते ऐसे ऐसे करते रहता है तो वैसे ही उठा लेता है। तो जो भी एक्टर रहता है जो अच्छे से नकल कर सकते हैं, और मतलब क्या नकल में मतलब सामने वाले हर एक आदमी से कुछ ना कुछ लेके वो कैरेक्टर डिजाइन करता है, बनाता है, बस वो कैरेक्टर में आ जाता है। और मतलब बारडो में जितनी भी कास्ट थी मेरी, तो ऑलमोस्ट मतलब उन्होंने बहुत सारी फिल्में या बहुत सारे इसके पहले कैरेक्टर किए हैं गाँव के, लेकिन जब हम लोग लुक टेस्ट करते हैं ना, तभी हमको पता चलता है कि अपना कैरेक्टर लग रहा है कि नहीं लग रहा है। तभी वो डिसीजन होता है कि ये हाँ या ना। अगर वो लुक टेस्ट में फेल है तो वही से वो घर पे है, दूसरा कोई तो एक्टर आके वो परफॉर्म वहाँ पे लुक टेस्ट हो जाता है। तो हमारी लुक टेस्ट सही थी एकदम, अंजलि से लेके। राइट। सर एक और सवाल से नॉर्मल सा कि सर जब आप शूटिंग के लिए गए, सर जब आपने बताया कि आप गांव के अंदर ही आप लोग शूट कर रहे थे, एक्टर्स भूल में जाते थे कैरेक्टर्स के, उन्हें रियल लाइफ कैरेक्टर्स मिलते थे, सर शूटिंग में कभी ऐसी दिक्कत नहीं है कि सर ऐसे आ गए, मतलब लोग सब वो शूटिंग के टाइम पे इकट्ठा हो रहे हैं, वहाँ पे सब मिलना चाह रहे हैं आप लोगों से, तो ऐसी सिचुएशन को फिर आप कैसे हैंडल करते हैं? किसी को बहुत सारा प्यार होता है ऑडियंस का। और अरे ये मैं बोल रहा हूँ ना कि आप जो बोलते हैं ना कैरेक्टर, जो आर्टिस्ट रहते हैं वो कैरेक्टर कैसे परफॉर्म करते हैं, यहाँ पे हमारे कैरेक्टर इतने गाँव वालों जैसे लग रहे थे, उनको गाँव वालों को पहचान में नहीं आ रहा था कि कौन एक्टर है, तो उसकी वजह से हमें वो तकलीफ नहीं हुई। सो आई थिंक अब ये कहना बिल्कुल भी गलत नहीं होगा कि ये मूवी नेशनल अवार्ड तक गई, इस रीजन ये है क्योंकि अगर एक्टर इतने घुल मिल गए लोकेशन पे और वहाँ के रहने वाले लोगों के साथ, तो शायद इससे परफेक्शन शायद कुछ हो नहीं सकता। हाँ सच में ऐसा हुआ था, मतलब बहुत से बार भी ऐसा होता था कि ये ना कि जैसे होता है ना कि 2 सीन लाइटिंग होती है या शिफ्टिंग होती है, उसके बीच में एक्टर्स लोग क्या करते हैं, जैसे वैनिटी में जाके बैठते हैं या फिर कुछ लोग मिलके टाइम पास करते हैं, कुछ लोग तो कम करते हैं। तो हमारे यहाँ पे कुछ एक्टर थे जो वहाँ पे सब, मैंने बोला ना कंसंट्रेशन के लिए बहुत अच्छी जगह थी, पानी था, मतलब जंगल के जैसा था, पहाड़ी थी, तो वहाँ पे जाके लोग कंसंट्रेशन करने बैठते थे, तो हम लोग को उनको जाके ढूंढना पड़ता था, अरे किधर गए। तो दूसरा कुछ लोग ऐसे थे कि वो इतने लोगों से घुल मिल गए थे कि किसी के भी घर पे जाके बैठते थे, हमको अरे वो भाई वो किधर है, अशोक दादा किधर है, अरे वो उनके बगल वाले घर, तो अरे भाई उनको बुलाओ, तो हमारे एक्टर लोगों के घर में ऑलरेडी तिकडे जाऊन त्यांना लंच डिनर हो खाना बिना सब वो सब, तो इधर से ओवरऑल माहौल बहुत पॉजिटिव था, बड़ा मजा आया। आई थिंक फिल्म से जुड़ी इतनी सारी बातें जान ली अब हमने। सो okay, so now I request founder of Paradox India, डायरेक्टर प्रार्थना व्यवहारे। आई थिंक मैं पहली बार अब तक की मीट में पहली बार मैंने प्रार्थना को फाउंडर और डायरेक्टर बोला है, क्योंकि आज हमारे सामने डायरेक्टर थे तो मैं प्रार्थना को डायरेक्टर बोल ही नहीं पाई। अभी तक प्यार नहीं लगा जसं सरांनी सांगितलं थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, तर आता तुमचा हाच अवॉर्ड थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीनेच पुढे जाणार आहे आणि एक बडिंग डायरेक्टर्स जे आहेत काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करायचं, त्यांना खूप सारी हिंमत मिळेल, यातून पॉझिटिव्हिटी मिळेल, इन्स्पिरेशन मिळेल. खूप सारे जे म्युझिक डायरेक्टर्स आहेत, जे लिरिसिस्ट आहेत, त्यांना ज्यांना ऍक्च्युली याच्यात येऊन काहीतरी डिफरंट करायचं आहे किंवा त्यांना ऍक्च्युली त्यांच्या म्युझिकला एक ट्रू सेन्स मध्ये प्रेझेंट करायचं लोकांना, त्यांना इन्स्पिरेशन मिळणार आहे. जे प्रोड्युसर्स आहेत त्यांनी ऍक्च्युली एखाद्या स्क्रिप्टवरती, कंटेंटवरती ज्यांना ऍक्च्युली ट्रस्ट करायचंय की हे कंटेंट आहे अँड आय वॉन्ट टू बॅक दिस कंटेंट, तर अशा सुद्धा प्रोड्युसर्सला एक इन्स्पिरेशन मिळणार आहे. बऱ्याच मराठी फिल्म्स जे
यु नो एक स्टिरिओटिपिकल मराठी फिल्म्स मधून बाहेर येऊन थोडंसं वेगळं काहीतरी प्रेक्षकांना द्यायचा प्रयत्न करतात. तर या लोकांना पण इन्स्पिरेशन मिळणार आहे. म्हणजे अवॉर्ड फक्त तुम्ही सगळ्यांनी जिंकलाय असं नाही, पण त्या अवॉर्डचा इम्पॅक्ट पुढच्या खूप काही वर्ष, खूप काही मनांवरती, खूप काही बडिंग लोकांवरती, खूप काही डिस्करेज लोकांवरती, सगळ्यांवरती पडणार आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स आणि सगळ्या टीमला थँक्यू की बार्डोसारखा जेम आम्हाला तुम्ही दिला आणि ऑल्सो आज वेळ काढून तुम्ही आलात, इतकं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये इतकं सुंदर डिस्कशन केलं. थँक्यू सेल्फी फॉर ब्रिलियंटली होस्टिंग द शो ॲज यू डू. टू द videographers who will edit the video. Also to Keshav and Ekta to be present here on a very short notice. But आता बार्डोसारखा टीम मध्ये तुम्हाला यायला मिळत होतं तर तुमच्याकडे ऑप्शन नव्हतं. सो थँक्यू दॅट. थँक्यू एव्हरीवन. Thank you, Thank you everyone. Thank you for inviting us. Thank you so much. Bye. Bye guys, take care. Bye guys. Take care. Bye. Bye, take care. Thank you, Selvi. Thank you so much, ma'am. Thank you. Bye everyone. Take care. Bye. Mask लगा के रखना. हाँ जी. Sure, we will.